नमस्कार मित्रांनो. आज आपण पात्रताधारकाची संवाद बैठक आयोजित केलेली आहे. नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आजची बैठक ही पूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या आपल्या पात्रताधारकाशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेली आहे. पाठीमागच्या 10 वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक भरती सुरू करण्यासाठी जे शोषण करणारं जे काही सीएचबीचं धोरण आहे ते बंद करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि त्या पाठपुराव्याला काही प्रमाणात आपल्याला यश आलेलं आहे, काही प्रमाणात यश आलेलं नाहीये. त्यामुळे जो काही आपला लढा आहे सातत्यपूर्ण आपल्याला चालूच ठेवायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर बाबा पोळ सर म्हणतात की काही प्रमाणात यश आलेलं आहे, काही प्रमाणात राहिलेलं आहे. मित्रांनो, हा लढा आपला एक जवळपास 10 वर्षाचा कालखंडातला लढा आहे. याच्यामध्ये दोन सरकार म्हणजे सत्ता पालट झालेला आहे. अगोदरचं सरकार बीजेपी आणि शिवसेनेत येऊन गेल्यानंतर आता महाविकास आघाडीचं सरकार आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये असंघटित स्वरूपात आपण पूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात आपल्या मागण्या सीएचबी धारकाच्या मागण्या तात्पुरत्या स्वरूपात आपण सर्व विभागनीय विद्यापीठ न्याय मांडत आलेलो आहोत. परंतु खऱ्या अर्थानं जर बघितलं तर 10 एप्रिल 2018 हा दिवस आठवत असेल तुम्हाला. त्याच्या अगोदर देखील विभागनीय आपण प्रत्येक जण चर्चा करत होतो. 10 एप्रिलला नांदेड विद्यापीठातून आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच हे आक्रोश आंदोलन व्यापक स्वरूपात महाराष्ट्रात गाजलं गेलं. त्यानंतर प्रत्येक विद्यापीठ आणि जेडी कार्यालयाच्या समोर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्रताधारकांनी आंदोलन केली, निदर्शने केली. त्याचंच फल रूप आपण म्हणायला हरकत नाही की 15 मे 2018चं जे काही आझाद मैदानाचं आंदोलन आपण त्याला दिशा देऊ शकलो. तरी देखील त्या आंदोलनातून आपल्याला लागलीच यश आलेलं नव्हतं. आपण असंघटित होतो, परंतु प्रत्येक जण कुठेतरी एका छत्राखाली येण्याचा प्रयत्न करत होतं. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 2 विचार प्रणाली प्रचलित होती. त्यामध्ये काही जण म्हणत होते की बाबा भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय, त्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी भरती प्रक्रिया कुठेतरी एमपीसीनं व्हायला पाहिजे, केंद्रीय पद्धतीने व्हायला पाहिजे. निश्चितच भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे, शिक्षणामध्ये गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे. परंतु या विचाराच्या दुफळीमुळे प्रशासनावर आपण दबाव टाकण्यामध्ये अयशस्वी ठरत होतो, आपल्यामध्ये वादविवाद होत होते. परंतु पुढच्या कालखंडामध्ये ज्याची विचार प्रणाली जर वेगळी असेल तर स्वातंत्र्य संघटन करून त्यांनी आपल्या सरकारकडे मागण्या करायचा आपण मार्ग खुला केला. म्हणजे अंतर्गत वादविवाद आहेत आपण ते बाजूला केले आणि त्या अनुषंगाने आता सध्याच्या घडीला व्यापक दृष्टिकोनातून आपापल्या परीनं प्रत्येक जण प्रयत्न करतच आहे. आपली जी समिती आहे नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती पाठीमागच्या अनेक दिवसापासून पाहत असाल व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास करून प्रत्येक समस्याचा बारकाईनं अभ्यास करून या कायद्याच्या चौकटीमध्ये कसं दिशा देता येईल या अनुषंगाने आपण प्रयत्न केलेला आहे. आपल्याला माहित आहे 15 मे 2018ला आझाद मैदानावर आपण आंदोलन केल्यानंतर लागलीच आपल्या हाताला यश आलेलं नव्हतं. त्यानंतर देखील माझ्यासोबत मला आठवतंय जोगदंड सर असतील, शिवराज पाटील असतील, आम्ही नगरला केविकेला प्रकाश जावडेकरांसोबत प्रत्यक्षात भेट घेतली की बाबा महाराष्ट्रातील जे सरकार आहे आमच्या ज्या काही मागण्या आहे ना त्वरित दिशा देत नाहीये, मान्य करत नाहीये. आपल्याला अशा अनेक घटकाला अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. याचंच फलस्वरूप म्हणून पुढं 8 सप्टेंबर 2018ला प्रत्यक्षात सोबत सुरेश देवडे पाटील होते, प्रवीण शिंदे सर होते, प्रमोद तांबे सर होते, खिल्लारे सर होते. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून विनोद तावडे सरांची भेट घेतली. त्या ठिकाणी देखील सहसचिव असेल यांचा पाठपुरावा केला, वित्त विभाग असेल, सामान्य प्रशासन असेल, ज्या ज्या अडचणी येणार त्या टेबलवरच्या अडचणी आम्ही बारकाईने अभ्यास केला आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातच फलित पुढे जाऊन काय झालं, 3 नोव्हेंबर 2018चा तुम्ही जी आर बघितलेला आहे. त्या ठिकाणी 40% भरती प्रक्रिया सुरू झाली. परंतु ही 40% भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यामध्ये घातलेल्या तांत्रिक अडचणी ते म्हणजे 80% जी काही कॅपची मर्यादा आहे, याचबरोबर रोस्टर मधील ज्या काही मर्यादा आहेत, भरती प्रक्रिया चालू झाली परंतु ती सुरळीत झाली नाही.
कारण की रोस्टर मध्ये जी आरक्षणाची जी क्रिटिकल पद्धती आहे ती गुंतागुंतीची असल्यामुळे जवळपास 3855 जागेपैकी किती 1150 जवळपास जागा भरण्यात आल्या. आणि त्या बी विशिष्ट म्हणजे मराठवाड्यात तरी एक दोन तुरळक जर कॉलेजेस सोडले तर बाकी ठिकाणी तर एनओसी देखील भेटली नाही, म्हणजे भरतीच झाली नाहीये. विदर्भामध्ये काही प्रमाणात भरती झाली. त्याच महिन्यामध्ये 14 नोव्हेंबरचा जी आर बघितला असेल. सार्वत्रिकरित्या सर्वपणाने पाठपुरावा केल्यामुळं जे काही सीएचबीचं मानधन आहे आपलं जे काही 217 किती 250 रुपयांनी जवळपास 417 पर्यंत आपलं मानधन गेलं. हे तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला यश त्यावेळेस आपल्याला लढायला मिळालं. परंतु लागलीच आपल्या लक्षात आलं की ही भरती प्रक्रिया जरी सुरू झाली परंतु ती सुरळीत होणार नाही. त्या अनुषंगाने परत आपण प्रशासनाचा पाठपुरावा केला की ही 80% जी काही मर्यादा आहे, याचबरोबर रोस्टर मधील ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत या त्वरित दूर कराव्या आणि भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. मला आठवतंय जो काही डिसेंबर महिन्यामध्ये परत आपण डायरेक्टर कार्यालयामध्ये तांबे सर असतील, देवडे पाटील असतील, खिलारे सर असतील, प्रवीण शिंदे असतील आणि मी स्वतः पाठपुरावा करण्यासाठी आपण तिथे गेलो. आपल्या एक लक्षात आलं की बाबा एवढ्यावर चालणार नाही, याला व्यापक दृष्टिकोन देण्यात यावा. परत मराठा आरक्षण आपल्या समोरच आलेलं आहे. यानंतर तांबे सर त्या कशा टप्प्याटप्प्यामध्ये डिस्कस करतील. परंतु मी या ठिकाणी जे काही माझ्या भावना आहे की मी अन्नत्याग आंदोलनाकडे का गेलो, ती एक सिच्युएशन निर्माण झाली की आपल्याला त्याच्याशिवाय एक मला पर्याय पुढे दिसत नव्हता आणि संपूर्ण समितीला देखील यामध्ये मी ढकलू शकत नव्हतो. काही ठिकाणी त्या ठिकाणी मर्यादा होत्या. तुम्ही जर बघितलं असेल परत सातत्याने आपला एक लढा परत सुरू झाला. मध्यंतरी काय झालं की मराठा आरक्षण सामोरं आलं. मराठा आरक्षणामध्ये 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट 2019 तुम्ही बघितलं असेल तर तिथं परत भरती प्रक्रियेला स्थगिती आली. जरी कोरोनाच्या कालखंडामध्ये 4 मे 2000 जरी ही आपण भरती प्रक्रिया स्थगित झाली तर मुळात भरती प्रक्रियेला जो काही स्टॉप लागला होता तो 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टच्या जी आर म्हणजे जे काही परिपत्रक काढलं होतं त्याच्या अंतर्गत लागलेला होता. म्हणजे भरती प्रक्रिया कुठं सुरळीत आहे. मग आपण सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी एक व्यापक स्वरूपामध्ये संघटन केलं आणि त्या अनुषंगाने सर्वांसोबत चर्चा केल्या. त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील पात्रधारकांनी खरं सांगायचं म्हणजे मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. जी विचार प्रणाली आम्ही तुमच्या पुढे ठेवली त्याला पुढे तुम्ही विश्वास दाखवला आणि हजारोच्या संख्येने तालुका असेल, जिल्हा असेल, विभाग असेल, प्रत्येकाने स्वतःनी जबाबदाऱ्या घेऊन पुढे आलेला आहात. पुढे आता ह्या नवीन जे सरकार आलं तुम्ही म्हणता या नवीन सरकार आल्यानंतर आपल्याला कुठेतरी आशेचा किरण जागा झालेला होता आणि त्या आशेच्या किरणाअंतर्गत आपण 1 जानेवारी 2020 सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही पाठपुराव्यासाठी गेलो तर मला आठवतंय तांबे सर ती जी डेट आहे 28 नोव्हेंबर 28 ची जी काही बैठक आहे 28 आणि 27-28 ला आम्ही सुप्रिया सुळे ताई सोबत चर्चा करून आम्ही वापस आलो. परंतु मुक्कामाची आणि गैरसोय म्हणजे पैशाच्या अडचणी होत्या, कुठं झोपायची ही अडचण होती, त्यामुळे आम्ही वापस आलो. दुसऱ्या दिवशी तुम्ही 150 पानाचं जे काही निवेदन आहे 80% कॅपची मर्यादा काय आहे, रोस्टरचे काय प्रॉब्लेम आहे, मराठा आरक्षणामुळे काय तांत्रिक अडचणी येणार आहेत आणि भरती प्रक्रिया 40% मध्ये कोणालाच न्याय भेटणार नाहीये, मराठवाड्यातील द्वितीय पदची काय अडचण आहे, त्या व्यापक स्वरूपामध्ये तुम्ही मंत्री महोदयांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य प्रेझेंटेशन दिलं आणि त्या ज्या काही बारकाव्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. त्यानंतर जे काही सुरुवात झालं जानेवारी ते फेब्रुवारी तुम्ही बघितलं असेल, त्याच्या अगोदर तत्पूर्वी 5 सप्टेंबर हा दिवस आहे, त्याच्या 2-3 दिवस अगोदर आपण जे काही आंदोलन केलं होतं, जे आंदोलन म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी प्राप्त झालं. त्याच्यातून आपल्या प्रश्न मार्गी लागला का तो विचाराचा भाग आहे. परंतु जे काही मिशन निवेदन जे आंदोलन होतं तालुका पातळीवर जवळपास आपले 357 तालुके आहेत, त्यातील जवळपास 80 ते 90% तालुक्यापर्यंत आपण तिथं पोहोचलो. तालुका लेवलचं संघटन झालं, जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, कुलगुरू असेल, जॉईंट डायरेक्टर असेल, डायरेक्टर असेल, त्या मतदारसंघातील आमदार असतील, खासदार असतील, त्या सर्वांपर्यंत आपले निवेदन गेलेत, आपल्या समस्या गेल्यात. त्याच पुढं एक व्यापक स्वरूपात आंदोलन झालं. आपण काळा शिक्षक दिन साजरा केला. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये मंत्री महोदयाचे विद्यापीठामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षा कशा घ्यायच्या, अभ्यासक्रम कसा कम्प्लीट करायचा, हे 2 दौरे झाले. या 2 दौऱ्यामध्ये मला प्रचंड अभिमान आहे की न घाबरता आपले पूर्ण महाराष्ट्रातील पात्रधारक कोरोनाला न घाबरता प्रचंड संख्येने पुढे आले. मंत्री महोदयाला आपल्या समस्या
निर्भीडपणे सांगितलं. कुणीच विचार केला नाही की बाबा मला मंत्री महोदय काय म्हणतील. निर्भीडपणे संख्येनं पुढे आले आणि जो शेवटचा टप्पा होता तुम्हाला आठवतोय, सोलापूर असेल, त्यानंतर नांदेड असेल आणि पुणेच्या ठिकाणी असेल, आपण निर्भीडपणे मांडलेला आहे. हे हे जो काही सिलसिला चालू होता त्याच्या अगोदर जे एक तुम्हाला एक आठवत असेल की जानेवारी महिन्यामध्ये आपली मंत्री महोदयासोबत जो काही सचिव साहेब आहेत, डायरेक्टर साहेब असेल, त्यांच्यासोबत एक बैठक झाली. व्यापक स्वरूपात आपल्या मागण्याबाबत चर्चा झाली आणि ते सकारात्मक दृष्टिकोन पण त्यांनी पुढे ठेवला. त्याच्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या सांख्यिकी बाबीमध्ये. परत 6 जानेवारीला डायरेक्टर साहेबांसोबत बैठक घेण्यासाठी सांगितली. आदरणीय सुरेश देवडे पाटील असतील, प्राध्यापक तांबे सर असतील, प्राध्यापक प्रवीण शिंदे सर असतील, स्वतः पुणे डायरेक्टरला जाऊन त्यांनी बैठक घेतली आणि छोटे छोटे म्हणजे काही बारकावे आहेत, सीएचबीचं जो काही मानधन आहे, आम्हाला सीएचबी मान्यच नाहीये. फिक्स पे तर आम्हाला ऍडजस्ट करणं गरजेचं आहे की जो काही मंथली आम्हाला फिक्स पे, जी काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या बाजूला केलेल्या आहेत. भरती प्रक्रियेला कशी दिशा देता येईल त्या बारकाईनं गोष्टी केल्या. त्या तांबे सर असतील, आता पुढे पीपीटी मध्ये ते चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंट करतील. ज्यावेळेस 23 नोव्हेंबरला आज सर्वजण म्हणत होते की आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. 23 नोव्हेंबरला डायरेक्टर कार्यालयाच्या समोर ज्यावेळेस आपण आंदोलन करायला गेलो त्यावेळेस कोरोनाच्या पार्श्वभूमी करून बन गार्डनला स्वतः देवडे पाटीलला सामोरं जावं लागलं, पोलीस स्टेशनला जाऊन उत्तरं द्यावी लागली. त्याच्यानंतर जी काही 5 जानेवारीची बैठक आहे ना, मंत्री महोदयांना आयोजित केली, त्या मंत्री महोदयाच्या बैठकीमध्ये व्यापक स्वरूपामध्ये चर्चा झाली. त्याच दिवशी प्राचार्याच्या भरतीच्या संदर्भाने प्राचार्य फोरमची बैठक होती आपल्या अगोदर, त्याच्यानंतर आपली बैठक झाली आणि त्याच दिवशी मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांना बोलले. हे जे काही प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, उच्च शिक्षणातील समस्याच्या बाबतीमध्ये लागलीच प्रश्न आपली मार्गी लागणार होते. परंतु परत एक कोरोनानं परत मुंडी वर काढली आणि परत आपल्याला सामोरं जावं लागलं. असे एक व्यापक प्रवास असताना एक तर आंदोलन करायला परवानगी भेटत नव्हती, एक तर समस्या सुटत नव्हत्या. मागेलच्या 1.5 वर्षापासून आपले सीएचबी पात्रधारक काम करतायत, त्याच्या हाताला हात जे काय काम करत आहेत त्या कामाला देखील मोबदला भेटला ना. आणि हे जे कोरोनाच्या संकटामध्ये जाऊन काम करायचं ही विचित्र परिस्थिती होती. ते पुढे जात असताना आपण आझाद मैदानावर व्यापक स्वरूपाचं आंदोलन करण्यासाठी परवानगी मागत होतो. या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक गवळी सर, विकास गवळी सर राज्यपाल महोदयाला जाऊन पण भेटले आणि आझाद मैदानावर आपल्याला आंदोलन करण्यासाठी परवानगीसाठी पाठपुरावा पण केला. पवार सर असतील, तोरणे सर असतील, अनेक जणांनी त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा केला. प्रवीण सर असतील, त्या ठिकाणी पाठपुरावा केला, परवानगी भेटत नव्हती. मग 15 मार्चला हे आंदोलन करायचं होतं, कारण की 15 मार्चला आझाद मैदानावर आंदोलन करत असताना जे काही नियोजन करते आहेत त्यांना आपल्या पात्रधारकाचा जीव धोक्यात टाकायचा नव्हता. त्या कालखंडामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शिक्षकाचं व्यापक स्वरूपात आझाद मैदानावर आंदोलन चालू होतं. सरकारने ठरवलं की यानंतर अशा स्वरूपाच्या आंदोलनाला या ठिकाणी परवानगी देऊ नका, कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे आपल्याला परवानगी भेटत नव्हती. मित्रांनो, आपला तर आक्रोश तीव्र जात होता, पण तो एक आपला विलास चलत नव्हता. ती तारीख 15 मार्च पासून 15 एप्रिल यायला लागली. अनेक महाराष्ट्रातून पात्रधारकाचे मला फोन यायला लागले, पोल सर आमचे लग्नाचं होत नाहीये, जे जमलेले लग्न टिकत नाहीयेत, मला कुठेतरी आता आत्महत्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे प्रचंड कोणाचा बीपी वाढतोय, शुगर वाढते, कोण हार्ट अटॅक म्हणजे वाचतोय का नाही, की झटका येतोय का, अशा प्रचंड मनस्तापामध्ये होतो. आणि मी त्या सर्वांच्या फोनला प्रतिक्रिया देत होतो. मी स्वतः डिप्रेशन मध्ये गेलो होतो आणि त्याच एक स्वरूप माझं जे काही अन्नत्याग आंदोलनामध्ये झालं. आणि 15 एप्रिल ते 19 एप्रिलचा जो काही कालखंड आहे, प्रचंड सिच्युएशन म्हणजे डिप्रेशन मध्ये जे काही अन्नत्याग आंदोलन झालेलं आहे, त्या समितीला समावून न घेण्याचं कारण का, आझाद मैदानावर ज्याप्रमाणे जीवाचा धोका होता त्याचप्रमाणे अन्नत्याग आंदोलनामध्ये जीवाचा धोका होता. आधीच आपण 10 वर्षापासून उपाशी आहोत, अजून परत उपाशी करून आपल्या कुटुंबापुढं, समाजापुढे आपण काय संदेश देणार, म्हणून तो मी वैयक्तिक निर्णय घेतला आणि त्याचा सामोर झालो. त्याच्यात पुढे टप्प्याटप्प्यामध्ये बघत असताना व्यापक दृष्टिकोनातून जनजागृती झाली, समविचारी संघटनाने आपल्याला पाठिंबा दिला. यावरून मला आवर्जून सांगायचं की नांदेडची स्वमुक्त संघटना असेल, आदरणीय प्राध्यापक सूर्यकांत जोगदंड सर असतील, प्राध्यापक डी.एन. मोरे सर असतील, प्राध्यापक अमोल लाटे सर असतील, औरंगाबादचे उडान सर असतील, त्यांनी व्यापक स्वरूपात माध्यमामार्फत लिखाण केले, बोलले, सरकारपुढे आपल्यातर्फे मागण्या ज्या आहेत त्या मांडल्या. या ठिकाणी मला मनापासून समितीतर्फे मी त्यांचा आभार मानतो. याचबरोबर आमदार सतीश चव्हाण साहेब असतील, त्यांनी स्वतः सरकारला पाठपुरावा केला की बाबा हे आंदोलन मागे घेण्यासाठी यांचा विचार करण्यात यावा. याचबरोबर जे अन्नत्याग आंदोलन माझं मागे घेण्यासाठी आदरणीय
माजी उच्च शिक्षण मंत्री डी.पी. सावंत साहेब यांनी स्वतः मला फोन करून म्हटले की बाबा ही समस्या आहे ना, कोरोनाच्या कालखंड संपल्यानंतर लगेच आपण मार्गी लावूया. त्या अनुषंगाने त्याने देखील सरकारसोबत पाठपुरावा केला. मनीषा कायंदे मॅडम असतील, आपल्या अपोजिट साईडला अनेक जण आपल्या पुढे दर्शनी स्वरूपात जर नसेल तर पाठीमागे अनेक जणांचा आपल्या आंदोलनाला आपल्या समविचारी संघटनांना पाठपुरावा दिला असेल. प्रिन्सिपल फोरम असेल, जाधववार सर असेल, सातत्याने आपल्याला सगळ्या संघटनांनी, समविचारी संघटनांनी, सामाजिक चळवळीने, संस्थांनी, प्राचार्य असतील, कुलगुरू असतील, सहसचिव असतील, पोलीस प्रशासन असेल, या अन्नत्याग आंदोलनानंतर पूर्ण सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी कोऑर्डिनेशन केलंय. मी याचबरोबर आपले जे संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्रताधारक आहेत त्यांनी तर हजारोच्या संख्येने जे काही मेल पाठवलेले आहेत ना, जे की अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यासाठी, हे एक व्यापक स्वरूपाचं आंदोलन आहे. त्यावेळेस मला कुठंतरी वाटलं की जे काही हे जे आंदोलन करतोय मी एकटा नाहीये, हे हजारोच्या संख्येने आपले पात्रधारक आपल्या सोबत आहेत आणि नक्कीच मला आत्मविश्वास आलेला आहे. आणि इथून यापुढचं जे काही आपल्याला लढा द्यायचा आहे, संघटित स्वरूपात द्यायचा आहे. आज काल परवाची जी बैठक झालेली आहे अजितदादा सोबतची, जी बैठक होण्यासाठी आदरणीय प्रवीण शिंदे सर पंढरपूरमध्ये 3 वेळेस पाठपुरावा केले. त्यानंतर प्राध्यापक सुरेश देवडे पाटलांनी पुण्यामध्ये जवळपास 2 ते 3 वेळेस पाठपुरावा केला. नाईकवाडे मॅडम असतील त्यांनी पाठपुरावा केला. तरी देखील आपली बैठक लागू शकत नव्हती, कारण की आपली मंत्री महोदयासोबत बैठक झाली होती उच्च शिक्षण मध्ये. उदय सामंत साहेबांचं वित्त विभागाचा प्रॉब्लेम असल्यामुळे अजितदादा सोबत बैठक होणं अपेक्षित होते, परंतु ती काल बैठक आपल्या सगळ्याच्या पाठपुरावाने काल बैठक झाली. पण काल बैठकीमध्ये झालेले मुद्दे आपल्यासाठी समाधानकारक असतीलच अशातला भाग नाही. त्यामुळे फक्त बैठक अनेक झालेल्या आहेत. या बैठकीमधून निर्णय अपेक्षित आहे आणि तो निर्णय GRच्या स्वरूपात होऊन आपल्या सर्व पात्रधारकाला न्याय मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या पात्रधारकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला हा लढा चालू राहणार आहे. सध्या परिस्थितीला 1.5 वर्षापासून आपण कोरोना परिस्थितीमध्ये झगडत आहोत. औषधासाठी पैसे नाहीयेत, खाण्यासाठी घरात राशन नाहीये. मागच्या 1 वर्षापासून आपलं CHBचं मानधन जे काही आलेलं आहे, डायरेक्टर साहेबांसोबत बोलणं झालेलं होतं. लागलीच ते मानधन देण्यासाठी त्यांनी तरतूद पण केली होती. मानधन वाढीच्या बाबतीत पण बोलले होते, परंतु त्याच्यासाठी स्पष्ट असा जे काही परिपत्रक आहे ना त्यांनी डायरेक्टरला, जॉईंट डायरेक्टरला दिले नाहीये, जॉईंट डायरेक्टरनं प्राचार्याला दिले नाही. त्याच्यामुळं आपल्या पात्रताधारकाच्या खात्यावर 1 रुपया पण जमा झाला नाही. ही अन्यायकारक उच्च शिक्षणातील समस्या आहे. आता मित्रांनो, ही समस्या आपल्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची समस्या बनलेली आहे. शिक्षण माणसाला सक्षम बनवतं, आपल्या स्वतःतील क्षमता ओळखून समाजाच्या उन्नतीसाठी दिशा देतं. आणि हीच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था कुठं ती ढासळली जात आहे. ही ढासळलेली शिक्षण व्यवस्था पूर्वत आणण्यासाठी आपल्या समविचारी संघटना असतील, आपले पात्रधारक असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्व व्यापक स्वरूपामध्ये सगळेजण काम करत आहेत. आम्ही म्हणत नाही की आम्हीच काम करतो, आपल्या सारख्या समविचारी संघटना पण काम करत आहेत. त्यांना देखील आमच्या शुभेच्छा आहेत. हे व्यापक दृष्टिकोनातून सरकार कोण आपल्याला न्याय मिळवून देणं हे आपलं टार्गेट आहे. परंतु कायद्याला धरून कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या सर्वाला न्याय देणारे आहेत आणि जे सस्टेनेबल आहेत, म्हणजे शाश्वत आहेत. भरती प्रक्रिया चालू होऊन काही अर्थ होणार नाही. काही जणांच्या संघटनेच्या मागण्या आहेत की लवकरात लवकर भरती झाली. भरती तर अगोदर पण चालू होती मित्रांनो, परंतु भरती प्रक्रिया सुरळीत आणि एका शाश्वत पद्धतीने होण्यासाठी त्याच्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करणं गरजेचं होतं. आणि मागच्या 10 वर्षामध्ये एक मला लक्षात आलं की एक सस्टेनेबल संघटना यासाठी गरजेची आहे की तो त्यात अभ्यास करेल आणि सातत्याने पाठपुरावा. कोणीतरी 4 दिवस पाठपुरावा करत होतं, तो सोडून देत होतं. यानं सरकारवर दबाव पडत नव्हता आणि सरकारला नेमकं काय आहे ते समजत नव्हतं. आपल्या समितीनं व्यापक अभ्यास करून ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही ते शिक्षण तज्ञाला विचारल्या, जे काही निवेदन आहे त्याचा अभ्यास केला. या अनुषंगाने आपण दिशा देत आहोत. नक्कीच आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही दिवसातच आपलं यश संपादन होईल. परंतु कालच्या बैठकीमध्ये आपण झालेल्या निर्णयात आपण भुरळ न पडता आपल्या जे काही मागण्या आहेत कायद्याला धरून आहेत आणि त्या रास्त आहेत, सगळ्याच मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. आणि भरती प्रक्रिया जरी जुन्या पद्धतीने कशाही पद्धतीने जे सुरू म्हणत असतील, परंतु ती भरती प्रक्रिया शाश्वत होण्यासाठी त्याच्यातल्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर होणं अपेक्षित आहेत. यानंतर आपली जी काही पुढची भूमिका आहे, याचे छडी आंदोलन असेल, सत्याग्रह आंदोलन असेल, ही व्यापक स्वरूपात भूतो ना भविष्य असणार आहे मित्रांनो. कारण की आपल्या पुढं करो की मरो म्हणल्यासारखी सिच्युएशन आहे. आपण अशी घरामध्ये उपाशी म्हणल्यात आज ना उद्या पुढे इन्फेक्शन होणार, कारण दवाखाना दाखवण्याचे पैसेच नाहीत ना आपल्याकडे. ती अशी सिच्युएशन असल्यामुळं
येत्या काळात आपण सरकारला ब्लॅकमेल करत नाहीये. सरकारला वाटत असेल की कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये हा बुद्धिजीवी वर्ग आम्हाला आयरनी ठेवतोय, तर अजिबात नाही मित्रांनो. आम्ही मागच्या 10 वर्षापासून जी समस्या आहेत आमच्याकडे कधी लक्ष दिलं का? नाही. त्या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये काही अडचण दुसरे निर्णय तुम्ही घेऊ शकता ना. बाकीचे जी काही पैशाची अडचण असेल ते टप्प्याटप्प्यात आपण सॉल्व्ह करू. आणि बुद्धिजीवी लोकांकडे त्या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रामध्ये, बुद्धिजीवी आहेत. महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. या इतिहासामध्ये अनेक तज्ज्ञ महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, सध्याच्या घडीला आहेत आणि भविष्यामध्ये. असं महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती ढासळू देणार नाहीत. निश्चित याला पर्याय निघेल. राज्य शासनानं या बुद्धिजीवी लोकांचा जो काही पर्यायी मार्ग आहे, जो काही सस्टेनेबल आहे, सर्वांना न्याय देणार आहे, त्याचा विचार करून ही भरती प्रक्रिया सुरळीत करावी हीच अपेक्षा आहे. जर भरती प्रक्रिया सुरळीत नाही झाली, पाठीमागं आपण ज्याप्रमाणे आंदोलनाचा जो काही पुढाकार घेऊन केलं होतं ती व्यापक स्वरूपात आपण करणार आहोत. पण कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये फक्त आपण काय केले, स्थगिती दिली. स्थगिती म्हणजे आपण कधी पण आंदोलन करू शकतो. या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचंय मित्रांनो. यानंतर मी तांबे सरना विनंती करतो की आतापर्यंत आपण जो काही केलेलं काम आहे त्याला किती पण यश आले आणि पुढे काय आपल्याला करायचंय या अनुषंगाने आपण मार्गदर्शन करावं. तांबे सर. स्क्रीन शेअर होते का बघा फक्त. स्क्रीन दिसते? एकच ऍड करावं लागेल. नाही सर, अजून नाही. एक सेकंद होईल, ती जरा थोडा वेळ घेतात ते. ओके, माझा आवाज येतो ना? हो, तुमचा आवाज येतोय मला. हा येत. हो, मी सांगतोय बघा तुम्हाला. नाही, फेसबुकला नाही, इकडं स्ट्रीम ऍडला सुरू झाली असेल तरी चालेल. स्ट्रीम यार्डला झाली आहे, फेसबुकला व्हायची. ओके, ठीक आहे. फेसबुकला येते नंतर, हळूहळू येते. सर्वांना नमस्कार, प्रमोद बोलतोय मी. वेदांत सर, माईक बंद केलं तरी चालेल तुमचा. इथं झाल्यानंतर तिकडे ऑटोमॅटिक होईल ते, काही सेकंदानंतर ऑटोमॅटिक होईल ते. सर्वांना नमस्कार. आज आपण जो संवाद साधतोय तो ऍक्च्युअली शनिवारी पण साधत होतो, परंतु काय आपल्या तैकतेच्या ज्या वादळाच्या ह्याच्यामुळे, पार्श्वभूमीमुळे, नेटवर्क आणि ह्या सगळ्या इश्यूमुळे आपण ते पूर्ण करू शकलो नव्हतो. जो आजचा संवाद आहे आपला, तो संवाद याच्यासाठीच होता की जो काही सध्या परिस्थिती सुरू आहे, जी काही सगळ्या गोष्टी आपल्या चालू आहेत आता, त्याच्याबद्दलचा एक संवाद आपण दर महिन्याला संघर्ष समितीच्या वतीने आपण सगळ्या आपल्या पात्रधारकांशी साधत असतो. ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पुन्हा रिपिटेशन आपलं चालू असतं, कारण की बऱ्याचदा संघर्ष समितीचं नाव वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं, मागण्या सुद्धा वेगळ्या आणि चुकीच्या पद्धतीने मांडल्या जातात, किंवा काही लोक त्याचं इंटरप्रिटेशन तुमच्यापर्यंत चुकीचं आणून ठेवत असतात. त्यामुळं ज्या प्रमुख मागण्या त्या पुन्हा एकदा आपण पाहूयात की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% सहाय्यक प्राध्यापक भरती करणे. 4 जून ते 10 ऑक्टोबर, आता 22 ऑक्टोबर ही तारीख तुम्हाला सगळ्यांना पाठ झाली असेल की विद्यापीठ अनुदान आयोगानं यासाठी काय केलेले आहेत की निर्देश दिलेले आहेत की देशभरातल्या सर्व प्राध्यापकांची भरती तुम्ही केली पाहिजे. दुसरं जे आहे ते आपल्या सगळ्यांचं सध्याची जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा जो विषय आहे, तासिका तत्व, प्रचलित तासिका तत्व बंद करावे, तसं 100% भरती होईपर्यंत समान काम समान वेतन या तत्वानुसार व सेवा शर्तीनुसार वेतन देण्यात यावे. ह्याच्यासाठी आपल्याला फार मोठा लढावा उभारावा लागणार आहे, कारण की मी पुढे सांगणारच आहे की कशा पद्धतीनं सीएचबी बंद करून किंवा ऍडहॉक चालू करायला किती मोठा संघर्ष आपल्याला करावा लागलेला आहे, आणि त्याचा शासन निर्णय निघणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. आणि नाही निघला तर शेवटी संघर्ष समिती स्टाईलनं आपलं आंदोलन होईल. तिसरी जी मागणी आपली ती विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार परिपत्रक दिनांक 7 व 8 मार्च रोजी 19 नुसार आरक्षणासाठी विभाग व विषय एकक न मानता विद्यापीठ महाविद्यालय एकक मानून सहाय्यक प्राध्यापक भरती करावी. हा त्याच्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे की बरेचसे लोक त्याच्यामध्ये म्हणतात 100 बिंदू, 200 बिंदू, 300 बिंदू, 13 बिंदू. तर त्या संदर्भात लाटे सरांचं जे लेक्चर आहे मागे आपण रविवारी केलेलं ते पुन्हा एकदा सगळ्यांनी पाहावं. बिंदू नामावली कोणती असली, महाराष्ट्रामध्ये ती 100 आहे. तर साधारणतः आपली मागणी काय राहणार आहे मग त्याच्यामध्ये, तर विद्यापीठ आणि महाविद्यालय एकक मानावं. बरं, याला आधार काय आहे, तर 7 आणि 8 मार्च 7 तारखेला केंद्राने केलेला जो ऑर्डिनन्स आहे राष्ट्रपतींच्या सहीने तो, आणि 8 मार्च रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने काढलेलं परिपत्रक, या 2 गोष्टींच्या आधारावर आपण त्या काय करतोय, मागण्या पुढे घेतोय. आपल्या इतर ज्या मागण्या आहेत, बऱ्याचदा काय होतं की बाबा आमच्या सहसंचालक कार्यालयाच्या ह्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मागण्या असू शकतात. त्यामुळे आपण काय म्हणजे चर्चेत राहत असतो की चर्चा करत असतो, सगळ्यांशी आपण बोलत असतो, त्याच्यात इतर मागण्या त्याच्यामध्ये प्रकर्षाने पुढे येत असतात.
त्यामध्ये महत्वाची जी आहे ती मराठवाड्याच्या 2 विद्यापीठात जे आहेत, मराठवाड्यामधली जी 2 विद्यापीठ आहेत आपली, औरंगाबाद आणि नांदेड येथे, तर तिथं असणारं सामाजिक शास्त्राचं दुसरं पद, सायन्सचं तिसरं पद आणि आय थिंक कॉमर्सचं दुसरं आणि सायन्सचं तिसरं, अशा पदांचा जो गोंधळ तिथे वर्कलोड नुसार घातलेला आहे. लाटे सरांनी त्या दिवशी ओझरता एक त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की तुमची जी बीएस आहेत, बोर्ड ऑफ स्टडीज आहेत, त्यांनी वर्कलोड मध्ये काहीतरी जरा हात राखून कामं केलेली, त्याच्यामुळे तिथं तो प्रॉब्लेम उभा राहिलेला आहे. संघर्ष समिती नक्कीच त्याच्यावरती अभ्यास करून हा विषय मंत्री महोदयांशी बोललेलो आहे बरं का आपण, की असं नाहीये की ह्या विषयावरती बोललेलोच नाही, परंतु त्याच्यावरती हा मुद्दा माने सर म्हणले की ह्याच्यावरती आपण जरा काही काळानंतर चर्चा करूयात, ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागल्यानंतर. हा एक त्यांनी तिथं आश्वासन दिलेलं आहे. दुसरी जी इतर मागण्यांमध्ये मागणी आहे ती म्हणजे 24/2/21च्या शासन पत्रकानुसार म्हणजे 24 फेब्रुवारीला जे पत्रक आलं ते शासनपत्र म्हणजे डायरेक्टर माने सरांनी जे पत्र काढले की सीएचबी प्राध्यापकांच्या नेमणुका ज्या आहेत त्या 1 ऑगस्ट 2020 पासून ऍक्च्युअली पाहिजे करून सीएचबी प्राध्यापकांना मानधन देण्यात यावे. म्हणजे 24 फेब्रुवारी 2021 ला काढलं. मग त्याच्या आधीच काय, 18 फेब्रुवारीला ज्यावेळेस आपण पुण्यामध्ये भेटलो होतो त्यावेळेस त्यांना हे सांगितलं होतं की आम्ही लोक जे आहोत ते ऑगस्ट पासून कामं करत आहोत आणि आम्हाला पगार जो आहे तो त्यावेळेसचा मिळाला पाहिजे. कारण की एकमेव खाता असं आहे की तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कसल्याच पद्धतीचा पगार दिलेला नाही. म्हणजे एक वर्षभर आपल्या सीएचबीचा प्राध्यापक जो आहे तो 1ही रुपया न घेता, 1ही रुपयाचं काम न करता त्याच्यामध्ये काम करताना तिथं करत होता. त्याच्याबद्दल फार अत्यंत प्रखर भाषेमध्ये आपण त्यांना सुनावलेलं होतं. त्यामुळे तिथं लगेच 18 फेब्रुवारी तारीख लक्षात घ्या, 18 फेब्रुवारीला आपण पुण्यामध्ये बोलतोय आणि 24 फेब्रुवारीला, ऍक्च्युली तो 22 फेब्रुवारीलाच निघाला होता कारण की त्याच्यामध्ये एनओसी देणे वगैरे ह्या सगळ्या भानगडी होत्या. त्यावर परत आपण ऑब्जेक्शन घेतलं की एनओसी देणं म्हणजे पुन्हा जाहिरात काढणं, पुन्हा सीएचबीच्या नेमणुका करणं आणि अप्रुव्हल पाठवणं ही प्रोसिजर येते. हे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर 24 फेब्रुवारीला पुन्हा माने साहेबांनी वेगळं पत्रक काढलं की त्या सगळ्या गोष्टींची भानगडींची गरज नाहीये, आम्ही कंटिन्युएशन देत आहोत. ओके, बरं हे कंटिन्युएशन बऱ्याचशा लोकांनी, आज औरंगाबाद विद्यापीठातल्या बऱ्याच लोकांशी मी बोललो होतो, त्यांचं म्हणणं की कंटिन्युएशन सर आम्हाला द्यायला चालू केलंय, परंतु अप्रुव्हलला जे प्रपोजल पाठवायचं ते पाठवत असताना तारीख काय टाकायची. तर आता ऍक्च्युअली टेक्निकल तारीख 24 फेब्रुवारीत जाईल, परंतु आपली ही मागणी आहे की माने साहेबांनी ती किमान ऑगस्ट पासून घेतली पाहिजे. कारण की तुमचा जो पैसा आहे तो तुम्हाला ऑलरेडी अलॉटेड झालेला असतो आणि तो पैसा आपल्याला म्हणजे सीएचबी धारकांना तो मिळालाच पाहिजे. ही प्रकर्षाने अत्यंत प्रखरपणे आपण त्याच्यामध्ये मांडूयात, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. सीएचबी प्राध्यापकांचा अनुभव ग्राह्य धरावा व निवड प्रक्रियेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे. ऍक्च्युअली हा ग्राह्य धरलाच पाहिजे. हे तर शोषण आहे ना. कॉन्स्टिट्यूशन सांगतं की समानता पाहिजे, इक्वेलिटी पाहिजे, शोषण थांबवलं पाहिजे. ऍक्च्युअली आपण आर्टिकल 17चं सगळ्यात मोठं उल्लंघन करतोय, वेठबिगारी राबवतोय ही पद्धत, आणि कोर्टात आपण सिद्ध करू शकतो जर कोर्टात आपण ह्याच्यामध्ये जायचं ठरवलं. आणि जर शासनाने वेळ आणली तर नक्कीच ह्या विषयावरती म्हणजे सीएचबीच्या ह्या दोन्ही विषयांवरती कोर्टात जायला पण आपण मागं पुढे पाहणार नाही आहोत. दुसरी, तिसरी, चौथी जी मागणी आपली इतर मागण्यांमध्ये, त्याच्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जीआरएफ नुसार उच्च शिक्षण विभागाकडून देखील जीआरएफ सुरू करण्यात यावी. म्हणजे नेटमध्ये जी जीआरएफ चालू आहे, महाराष्ट्र राज्य एवढं प्रगत राज्य आहे, महाराष्ट्र राज्य इतकं आर्थिक सक्षम असणारं जे राज्य आहे, त्यांना जीआरएफ चालू करायला प्रॉब्लेम काय. सेटमध्ये सेट घेऊन जी सेट परीक्षा तुम्ही घेताय त्या सेट परीक्षेमध्ये देखील जीआरएफची पद्धती सुरू करण्यात यावी. ही एक आपण त्याच्यामध्ये मागणी, इतर मागण्यांमध्ये मागणी करतोय. त्यानंतर सर्व महामानवांच्या नावाने सुरू केलेल्या ग्रंथ प्रकाशन समित्यांमार्फत तयार केलेले साहित्य त्वरित प्रकाशित करावे. आपण एक ह्या समाजाचा घटक आहोत. आपण बऱ्याचदा आपल्यावरती तक्रार होत असते, आपल्याबद्दल बरेचसे परमनंट झाले लोक करत असतात, अरे तुम्हाला फक्त तुमचंच पडलंय का, बाकी समाजाबद्दल तुम्ही का बोलत नाही. म्हणजे म्हणून आपण बोलतोय अशातला पण भाग नाहीये बरं का, की आपण काहीतरी आव आणायचं आणि बोलायचं. परंतु आपली एक सामाजिक जबाबदारी पण देखील आहे की ज्या पद्धतीचं साहित्य उच्च तंत्र शिक्षण विभागातर्फे प्रकाशित होत असतं ते तुम्हाला आज वाचायलाच मिळत नाहीये सगळ्या गोष्टी. त्यामुळं जे काही साहित्य, जे काही समित्या स्थापन झालेल्या आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, महात्मा फुलेंच्या नावाने, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, त्यानंतर शाहू महाराजांच्या नावाने, अशा ज्या काही आहेत समित्या, त्या समित्यांनी त्यांचं काम त्वरित पूर्ण करून त्याचं साहित्य प्रकाशित करावं, पुनर्मुद्रित करावं. कारण की बाबासाहेबांच्या प्रकाशन साहित्य समिती संदर्भातलं जे काय साहित्य आहे ते पुनर्मुद्रितच झालेलं नाहीये 10, 20 वर्ष. तावडे साहेबांनी मध्यंतरी काय त्याच्यामध्ये प्रकाशित केलं होतं. ह्या मागणी देखील आपण त्याच्यामध्ये दर मागण्यांमध्ये घेत आहोत. त्यानंतर विदर्भातनं वेदांत सरांना मी हे लक्षात आणून दिलं आज की आपल्या की बाबा प्राध्यापक भरतीमध्ये कुठल्याही पद्धतीचे कॅपिंग लावणे, उदाहरण 80%. ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो मी की 3 नोव्हेंबर 2018चा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये असं कुठलंही कॅपिंग नव्हतं. तिथं एकच शब्द होता जो 6 जानेवारी 2021 ला जी आपली बैठक झाली तिथं मी माने सर आणि त्यांच्या असिस्टंट यांच्या लक्षात आणून दिला की तुम्ही
GR मध्ये जो शब्द आहे तो आहे की समान पातळीवरती महाराष्ट्रामध्ये भरती झाली पाहिजे. 80% हा शब्द कुठून आणला, कोणी आणला आणि कशासाठी आणला, हा प्रश्न आपण त्यांना त्यावेळेस केला होता. त्यामुळे अशा पद्धतीचं कॅपिंग जो नवीन GR आता येईल त्याच्यामध्ये हे कुठल्या पद्धतीचं कॅपिंग लावू नये ही आपण त्याच्यामध्ये प्रकाशन करणार आहोत. त्यानंतर महाविद्यालय व सहसंचालक कार्यालयातील स्थानिक समस्या आणि इतर मागण्या ज्या आहेत त्या अजून तुमच्याकडनं येऊ द्या की आमची तर हा प्रॉब्लेम, आमची तर तो प्रॉब्लेम आहे. आणि आपल्या ज्या सहसंचालक कार्यालयाचं GD संचालक जी कमिटी आहे त्या कमिटीशी तुम्ही चर्चा करत राहा. आपली लोक आता बऱ्याचदा सगळ्यांना माहीत झालेली आहेत की कशा पद्धतीने काम करतायत. की कोल्हापुरातनं मनीषाताई पाहतायत ते काम, औरंगाबादमधनं अमोल म्हस्के आणि गवई सर असतील, रमेश वाघमारे सर असतील, नांदेडमधनं स्वतः पोळ सर आहेत, माधव शिंदे सर आहेत, नागपुरातनं वेदांत आलमस सर आहेत, असं सगळीकडनं, पुण्यातनं देवडे सर आम्ही इकडनं पाहतोय, नाशिकमधनं मोठी टीम आपली काम करते. तर अशा सगळ्या गोष्टीतनं आपण काय करायचंय की आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या संघर्ष समितीच्या प्लॅटफॉर्मवरती मांडत चला. आपण त्या पुढं त्याच्यामध्ये इतर मागण्यांमध्ये ऍडिशन आपल्या राहतील. आज जे महत्वाचे संवादाचे मुद्दे आहेत ते आपल्या 5 ह्याच्यामध्ये आपल्याला गोष्टी पाहिजेत. पहिल्या 4 गोष्टी ज्या आहेत ते मी सांगेल आणि पुढे काय जो विषय आहे तो देवडे सर आपल्याला त्याच्यामध्ये निदर्शनास आणून देतील. त्याच्यामध्ये संघर्ष समितीची जी आतापर्यंतची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते 1.1 जो आपण घेतलेलं होतं मिशन निवेदन जे आहे की सरांच्या ह्याच्यामध्ये ओझरचा उल्लेख आला होता, आपण ते धावतच घेणार आहोत. परंतु हे आता नवीन जे लोक समितीला जॉईन झालेले आहेत ह्या सर्व लोकांना हा विषय माहित असावा, ह्या सगळ्या गोष्टी माहित असाव्यात. यामुळं पुन्हा एकदा हे PPT स्वरूपात, ही PPT आज संध्याकाळी आपल्या ग्रुपवरती पण येईल, त्याच्यामुळे तुम्हाला ती रिवाइज करून पाहता पण येईल. त्याच्यामध्ये की मिशन निवेदन जे राबवलं होतं आपण त्याच्यामध्ये 4 सप्टेंबरला जो आहे 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर त्याच्या दरम्यान आपण हे राबवलं होतं आणि 5 सप्टेंबरला तो काळा शिक्षक दिन जो आहे आपण त्याच्यामध्ये काय केला होता, साजरा केलेला आपण त्याच्यामध्ये पाहता येतो. हे पुणे विद्यापीठामध्ये देवडे सर आणि आपली जी टीम आहे ती तिथे गेलेली पाहता येते. त्याचबरोबर नाशिकची जी टीम आहे, नाशिकच्या टीमनं हे दिलेलं निवेदन आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येते पाहता येते. आता हे दाखवायला भरपूर आहे, जवळजवळ 200-250 निवेदनांच्या ज्या प्रती आहेत त्या सगळ्या प्रतींचे फोटो सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर निवेदनामध्ये असले सातत्य जे आहे म्हणजे आता परवाच्या दिवशी जे आहेत आपल्या राज्य समन्वयक मनीषाताई नायकवडे जे आहेत त्यांनी जे शिक्षक आमदार जे आहेत त्यांना भेटलेले त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येत ती जयंत आसगावकर सर जे आहेत त्यांना भेटलेले ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. मग अशी गवईदारांचा जो उल्लेख केला होता तर राज्यपालांना दिलेलं हे पत्र त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं पाहता येतं. राज्यपाल सरांना दिलेलं पत्र आहे हे त्याच्यामध्ये ते दिलेलं पाहता येतं. हे अजय बनसोडे जे आहेत ते शरद पवार साहेबांना भेटलेले आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येत. शरद पवार साहेब तिथे थांबून ते विचारणा करत होते या संदर्भातली. अशाच पद्धतीनं सोलापूरमध्ये प्रवीण शिंदे पाटील सर देखील साहेबांना भेटले होते आणि त्यांच्या निदर्शनाच्या गोष्टी आणून दिलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. काळा शिक्षक दिन जो आहे तो संघर्ष समितीच्या वतीने आपण केला होता 5 सप्टेंबर 2020ला. त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने फलक आणि ह्या सगळ्या गोष्टी करून काळा शिक्षक दिन आपण काय केला होता साजरा केला होता. याच्या पण साधारणतः जवळजवळ 60 ते 70 क्लिपिंग आहेत म्हणजे याच्या न्यूज ज्या आहेत त्या न्यूज मध्ये आलेल्या ज्या बातम्या आहेत आपल्या त्या सगळ्या संघर्ष समितीच्या वतीने काळा शिक्षक दिन जो आहे तो साजरा केला त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतो. त्यानंतर मंत्रालय आपल्या दारी जो विषय आहे तो याच्यामध्ये नांदेडचा जो इथं फर्स्ट दिसतंय इथं नांदेडमध्ये पोळ सर आणि माधव शिंदे सर जे आहेत ते आपल्या तिथे बोलताना आपल्याला त्याच्यामध्ये पाहताय. तिथं जरा खडाजंगी व्हायला सुरुवात झाली होती. लातूरात आपण जरा स्मूथली बोललो होतो, गोंडावण्यात आपलं स्मूथली चाललं होतं, नागपुरात जरा स्मूथली चाललं होतं. परंतु सोलापूर, नांदेड आणि पुणे ह्या 3 ठिकाणी, कारण की पहिल्या 3 ठिकाणी आपल्याला काय झालंय की अनुभव असे आले की मंत्री महोदय उडून लावतात आपल्या मागण्या ज्या आहेत ते जुनं 40% बोलतायत, ते आधी करू मग हे करू असं करू अशा त्यांची आपल्याला ऐकवणं चालू झालं होतं. त्यामुळं आणि ते उडवाउडवी चालू झाली ह्या गोष्टी. त्यानंतर सोलापूर, नांदेड आणि पुणे ह्या 3 ठिकाणी आपलं जोरदार तयारी होती. त्यानंतर औरंगाबादमध्ये मोठी आपण तयारी केली होती. औरंगाबाद आणि जळगावची जी आहे त्याच्यामध्ये की कशा पद्धतीनं की किमान 50-60 लोक राज्यभरातनं जमा करून आपल्याला तिथे जाऊन त्यांना भेटायचं त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येते. त्यानंतर पंढरपूरच्या दौऱ्यावरती असताना प्रवीण शिंदे पाटील सर भेटलेले आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणजे आपण कुठंच त्यांना मंत्री महोदय महाराष्ट्रात कुठेही फिरू द्या, फक्त आता वादळात आपण गेलो नाही त्यांना तिथे भेटायला, आपण त्यांना तसं पत्र पाठवू की आपण जे काम करत आहोत ते अत्यंत स्तुत्य आहे या संदर्भातलं. हा गराडा पहा पुण्यातला आहे सगळं. म्हणजे पुण्यामध्ये जे संघर्ष समितीला काही म्हणजे आपल्याला काय कुणाला नावं ठेवायचे नाही, पण संघर्ष समितीला जे नावं ठेवतात ते म्हणतात की आक्रमकता आंदोलन वगैरे संघर्ष समिती करत नाही. तर ते याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जर आपल्याला मिळालं ना त्या दिवसाचं ते नक्की संघर्ष समिती काय करणार आहे, जाहीर करणार आहे की आक्रमकता काय असते. आक्रमकता जो प्रकार असतो ना तो प्रकार काय असतो. तर हे तिथलं रेकॉर्डिंग आपल्याला अवेलेबल झालं तर नक्की युट्यूब चॅनलला आपण त्याच्यामध्ये
देऊयात, कारण की त्यांच्याकडे रेकॉर्डिंग होतं. मागच्या बाजूला जिथे पोलीस आणि ते उभे आहेत त्यांच्या बाजूला मोठा कॅमेरा तो अवेलेबल असलेला पाहता येतो. आणि 18 फेब्रुवारी हे आपल्या सगळ्या संघर्ष समितीच्या यादीमध्ये मोठा टर्निंग पॉईंट आहे. तुम्ही पुढे कळवेलच आपल्या बैठकांच्या यादीमध्ये. त्याच्यामध्ये ते काही क्षणचित्र हे पुण्यामधलं 18 फेब्रुवारीचं आहे, त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने पुढच्या स्टेजच्या पुढच्या बाजूला आपण सगळेजण उभे असू आणि पोलिसांचा अक्षरशः गराडा होता तिथं. म्हणजे आपण 40 जण आणि पोलीस जास्त अशी प्रकार पद्धती तिथे झालेली आपल्याला पाहता येते. हे नांदेडमध्ये पण देखील अशा पद्धतीने आपल्याला केलेलं पाहता येतं. नांदेडमध्ये पोळ सर आणि माधव शिंदे सर जे आहेत त्यांनी हे आंदोलनाचं जे एक स्वरूप त्याच्यामध्ये केलेलं पाहता येतं. त्यानंतर आपण केलं ते ईमेल आंदोलन. म्हणजे आंदोलन आपले आंदोलन चालूच आहेत. म्हणजे आजच्या घडीला पण आपले आंदोलन चालू असलेलं आपल्याला पाहता येतात की ईमेल आंदोलन जे आहे ते ईमेल आंदोलन कशा पद्धतीने केलेलं आहे की बाबा आम्हाला तुमची धुनीभांडी करायला द्या, आम्ही तुमच्या इथं आम्हाला चौकीदार म्हणून नेमा, अशा पद्धतीचं आपण एक त्याचं प्रतिकात्मक पद्धतीचं आंदोलन केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतं पाहता येतं. हे निधी संकलन त्याचा हिशोब जो आहे की आपण जे निधी संकलन करत असतो त्याचा पूर्णतः हिशोब आपल्यातर्फे आपल्याकडनं महाराष्ट्रभरात दर 3 महिन्यांना आपण आपल्या समितीच्या वतीने तो जाहीर करत असतो. जो काही पैसा जमा होतोय त्याचा खर्च कुठं झाला, काय झालं, ह्याचं सगळं जे अकाउंट शीट आहे देवडे सर जे आहेत राज्य समन्वयक आपले, हे सगळं त्यांच्याकडनं त्यांच्या डोक्यातनं हे सगळी आयडिया आलेली आहे की आपण प्रत्येक दर 3 महिन्याला याच्यामध्ये काय केलं पाहिजे की आपण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे आपली की आपल्याला जर इतक्या विश्वासानं हा पैसा मिळतो तर त्याचा हिशोब देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे संघर्ष समिती जी आहे ती प्रत्येक रुपयाचा हिशोब देण्यासाठी बांधेल आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये जो टप्पा होता तो आता जो झाला तो म्हणजे काय व्यक्तिगत अन्नत्याग आंदोलनाचा जो झालेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. पोळसार पण त्याच्यावरती बोलले, सतीश चव्हाण सरांचं आलेलं पत्र, त्यानंतर डायरेक्टर साहेबांचं आलेलं पत्र, जेडी मॅडमचं आलेलं तिथलं पत्र, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आपण ग्रुपवरती पाहिलेल्याच आहेत. आता संघर्ष समितीच्या ज्या काही महत्वाच्या अचिव्हमेंट्स ज्या आहेत ना त्याच्यामध्ये हे महत्वाची गोष्ट आहे की ज्या आतापर्यंतच्या काय महत्वाच्या बैठका आहेत त्या 4 बैठका ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतात. जो मगाशी उल्लेख केलेला आहे की 27 जानेवारी आणि 28 जानेवारीचा, 27 जानेवारीला जो सुप्रियाताईंशी बोलणं झालं त्यांच्याकडनं आपण कशा पद्धतीनं मंत्री महोदयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु 27ला तिथं अवेलेबल नव्हते, 28ला ते अवेलेबल होते. त्याच दिवशी आपल्याला पुढच्या दिवसाची 2-2:30 वाजताची बैठक मिळाली, त्याला काही कारणानं बऱ्याच लोकांना थांबता आलं नाही, मी स्वतः तिथे थांबलेलो होतो. मंत्री महोदयांनी 28 लक्षात घ्या बरं, 28 जानेवारी आणि 28 नोव्हेंबर 2019ला सरकार स्थापन झालेले, म्हणजे फक्त 2 महिने झालेले आहेत. आणि मंत्री महोदयांना ती चर्चा काय झाली होती 28 जानेवारीची, तर साधारणतः ह्या प्राध्यापक भरतीमध्ये असणारे प्रमुख अडथळे काय होते. तर पहिला अडथळाच आपण सांगून टाकला की प्रमुख पहिला अडथळा म्हणजे काय आहे, तर 3 नोव्हेंबर 2018चा काढलेला GRS तो अडथळा आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामुळे साधारणतः भरतीच झालेली नाहीये, की तुम्ही कॅपिंग लावलेलं आहे, 80% कॅपिंग लावलेलं आहे. 17च्या रिक्त 17 साली जर 80% जास्त जागा भरलेल्या असतील तर तुम्ही ते भरायला परवानगी देत नाही, एनओसी मेळ्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या. त्यानंतर आरक्षण धोरणामुळे ज्या काही रोस्टर पॉईंटच्या गोष्टी बदलत होत्या, एसएबीसीचं आरक्षण 16% मिळालं, त्यानंतर ते 13% आलं, ह्या गोष्टी पण त्यांच्या आपण निदर्शनास आणून दिल्या. आणि सामान्य प्रशासन हा जो आरक्षणाचा जो विषय आहे तो सामान्य प्रशासन विभागाकडे असतो. म्हणजे आपला जो संबंध आहे प्राध्यापक भरतीचा तो फक्त 3 खात्यांशी रिलेटेड असतो. पहिलं म्हणजे आपलंच उच्च शिक्षण खातं, दुसरं वित्त विभाग आणि तिसरं सामान्य प्रशासन विभाग. ह्या तिघांच्या पलीकडे आपलं कुणाशी जास्त काही संबंध नसतो. ह्या तिन्ही कडनं जो आहे ते आपण जवळजवळ त्यांनी सांगितलं की त्यांच्या PS सरांना सांगून ठेवलं त्यांनी की कशा पद्धतीने संघर्ष समितीच्या आपल्याला प्राध्यापक भरतीसाठी जी काय मदत लागेल टेक्निकल किंवा त्यांच्या काय सूचना असतील त्या गोष्टी आपण प्रकर्षानं त्यांना त्याबद्दल संधी दिली पाहिजे. हे 28 जानेवारीला मंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं. दुर्दैवानं मार्चमध्ये जी बैठक लागत होती, मार्चमध्ये जी बैठक लागणार होती ती बैठक मार्च एंडिंगला लागणार होती, मार्च एंडिंग झाल्यानंतर ते लागणार होती. परंतु दुर्दैवानं करोनाच्या परिस्थितीमुळे ती डायरेक्ट वर्षभरानं पुढे गेली आणि 5 जानेवारी 2021ला आपली VC वरती बैठक झाली, व्हिडिओ कॉन्फरन्सवरती बैठक झाली. याच्यामध्ये मंत्री महोदय असतील, प्रधान सचिव जे असतील, मधल्या दरम्यानच्या काळामध्ये आपण संपर्कात असताना खात्याला प्रधान सचिवच नव्हते. OP गुप्ता सर तिथे प्रधान सचिव आले, संचालक साहेब जे माने साहेब होते. आणि सर 1 मिनिट, देवडे पाटील सर आणि हे कदाचित लेफ्ट झालेले आहे बघा, त्यांचा मेसेज येतो ऍड मी म्हणून. आलेत ना देवडे सर? हा, देवडे सर आले. पवार सर
नाही, ते ऑटोमॅटिक ऍड होईल ते. ओके ओके ठीक, मेसेज आला त्यांचा म्हणून कंटिन्यू. ओके, देवडे सर आवाज येतोय? नाही, एक मिनिट आपण चेक करून घेऊया. येस सर, येस सर. ओके, आय थिंक ऍडला काय प्रॉब्लेम येत नाहीये तुम्हाला, ऍडिंगला परत ते होतं ऑटोमॅटिक ऍड होतात तुम्ही असं. येस, कंटिन्यू करा सर. येस येस. जी 5 जानेवारीची बैठक होती ती अत्यंत महत्वाची बैठक होती. 2 वाजताचा वेळ आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला होता आणि VC वरती ते मिळालं आणि आय थिंक 3:30 वाजताचा तो वेळ होता. 2 वाजता त्यांनी फिजिकली उपस्थित राहण्याचा 2 वाजता फोन केला की तुम्ही आहेत का, परंतु आपण तिथं नव्हतो. आपल्याला जिथं जिथं ज्या त्या जिल्ह्याच्या गावी आपण आहोत. आणि ह्या तारखा सगळ्या लक्षात घ्या तुम्ही, सगळा करोनाचा काळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये त्या सगळ्या पाळून आपण केलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहताय. संघर्ष समितीच्या ज्या 3 प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये चर्चा केली आणि ह्याच 5 तारखेच्या ह्याच्यामध्ये संवर्गणी हे आरक्षण लागू करण्याचं आश्वासन आपल्याला मंत्री महोदयांना दिलेलं आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. 5 जानेवारीलाच ते म्हटले की SABC आरक्षणाचा सुप्रीम कोर्टामध्ये जो चाललेला विषय आहे त्याचा निकाल आल्यानंतर आपण त्याच्यावरती त्वरित निर्णय घेऊयात. हे महाराष्ट्राचं शासन, महाविकास आघाडीचं जे शासन आहे ते सामाजिक न्यायाच्या बाजूने उभं राहील. आणि त्याच्या अगोदर जी एक बैठक झाली होती त्या बैठकीला मी हे उपस्थित होतो, जी संवर्गणी आरक्षणासाठी गेल्या 6 वर्ष 7 वर्षापासून काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी आयोजित केली ती बैठक होती. त्याच्यामध्ये माने सरांनी देखील सकारात्मक भूमिका मांडल्यामुळे मंत्री महोदय पण त्याच्यामध्ये काय झालेले सकारात्मक झालेले आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. 5 जानेवारीला हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली तर मंत्री महोदयांनी सरळ सरळ माने साहेबांना सांगितलं की संघर्ष समितीची जी काही लोक तुम्हाला भेटायला, म्हणजे सरळ नेमली त्यांनी सांगितलं की देवडे सर असतील, तांबे सर असतील, शिंदे पाटील असतील, पोळ सर असतील, हे लोक जे आहेत ते आपल्याला भेटायला येतील. आपण तुमचा वेळ त्यांना कळवावा आणि त्यांच्या जे काही म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात उच्च शिक्षण खात्याला तुम्ही कळवलं पाहिजे. या गोष्टी स्पष्टपणे निर्देश 5 जानेवारीच्या ह्याच्यामध्ये VC मध्ये मंत्री महोदयांनी सगळ्या खात्यातील सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना दिलेले आपल्याला त्याच्यामध्ये पाहतात. त्यानंतर 6 जानेवारीला जी आपली बैठक झाली ती पुणे येथे झाली. पुणे येथील बैठकीमध्ये देवडे सर, शिंदे पाटील सर आणि आम्ही 3 जण तिथं भेटायला त्यांना गेलो आणि तिथं सविस्तर पुन्हा एकदा 3 मागण्यांवरती 3 ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती आपली चर्चा झाली. त्याच्यामध्ये प्रकर्षानं सगळ्यात जास्त खडाजंगी जी झाली असेल ती CHBच्या याच्यावरती झाली की CHBचं जे आहे आपण प्रकर्षानं विरोध केला की CHB टोटली तुम्ही बंद करा. त्यानंतर जी तुम्ही देताय ते ॲडॉक बेसिस वरती, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस वरती दरमहा वेतन एक फिक्स पे करून दरमहा वेतन दिलं पाहिजे आणि ते वेतन देताना तुम्ही किमान ते 11 महिनेपर्यंत दिलं पाहिजे. याच्यावरती जरा माने सर निगेटिव्ह होते, त्यावेळेस ते पॉझिटिव्ह झाले नव्हते त्या गोष्टींवरती की CHB संदर्भातलं ते वाढवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्यांना सरळ निर्देश होते की ते काय म्हणतात ते आमच्यापर्यंत पोहोचवा. ही गोष्ट पोहोचवायची आदल्या दिवशी जी सांगितली होती त्याचा फळ जे आहे ते 18 फेब्रुवारीला आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये पाहता येतं. त्यानंतर प्राध्यापक भरतीचा जो विषय आहे तो प्राध्यापक भरतीचा विषय आपलं म्हणणं होतं की तुम्ही 17च्या जागांवरती जे अडून बसलेले आहात त्या 17च्या जागांवरती अडून न बसता तुम्ही करंट सिच्युएशनच्या ज्या काय रिक्त जागा आहेत त्या जागा केल्या पाहिजे. त्याच्यावरती देखील माने सर जरा थोडे नकारात्मक होते की नाही ते वर्कलोड तपासावं लागेल, महिनाभर त्याच्यामध्ये वेळ जाईल, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी होत्या. कारण की दुसरी लाट यायची होती, पहा दुसरी लाट यायची होती, त्याच्यामुळे त्यावेळेस ह्या गोष्टी काही त्याच्यामध्ये त्यांनी काही सकारात्मक घेतल्या नव्हत्या. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे आम्ही तर जरा थोडं नाराज होऊनच तिथनं बाहेर पडलो होतो की साहेब तर कुठला झाला बाबा सकारात्मक बोलत नाहीयेत. परंतु 18 फेब्रुवारीच्या दरम्यान बरचसं पाणी वाहून गेलं. आपण राज्यभरामध्ये आणखीन सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं उभ्या केल्या आणि 18 फेब्रुवारीला एक महत्वाची गोष्ट अशी झाली की आपण राज्यभरामध्ये जे काही सगळे निवेदनं दिली, कोल्हापूरपासून आपण सुरुवात केलेली पाहता येते. कोल्हापूर असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल आणि मग 18 फेब्रुवारीला पुण्यामध्ये जे झालं तर पुण्यामध्ये तिथं अक्षरशः थोडासा दंगा घातल्यासारखंच गोष्ट आपण त्याच्यामध्ये केली. थोडीशी मंत्री महोदय पण थोडेसे आपल्यावरती नाराज झाले होते, तुम्हाला हे करण्याची काही आवश्यकता नव्हती, त्याच्यामध्ये मी तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही लहान भावासारखे आहात आम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आपल्याला सांगण्यात आल्या आणि जवळजवळ 20 ते 30 मिनिटं त्याच्यामध्ये आपली बैठक चालली. म्हणजे आम्ही सगळे उभे राहूनच बोलत होतो सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय गोष्टी आपल्याला हाताला लागल्या तर ऑक्टोबर 20 पर्यंतचा जो आहे वर्कलोड जो आहे ते तपासण्याला मान्यता दिली. म्हणजे सरळ सरळ सांगितलं की माने सर आपलं काय ठरलेलं ते सांगा. मंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं आणि माने सरांनी सांगितलं की ऑक्टोबर 20 पर्यंत ऑक्टोबर 20 ह्या 2 वर्षापर्यंतचा वर्कलोड आपण तपासून घेऊयात. आणि आजच्या ह्या मिनिटाला तो तपासून झालेला आहे बरं का. कालच्या बैठकीमध्ये तोच मांडलेला आहे. हे पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि त्यानं काय होतं तर 17 साली 9,000 जागाच रिक्त होत्या.
परंतु 2000 ऑक्टोबर 20 पर्यंत साधारणतः 2 वर्षातल्या रिक्त झालेल्या जागा ज्या आहेत त्या जागांचा लेखाजोखा तुम्हाला वित्त विभागापुढे मांडण्यात येतो आणि वित्त विभाग तुम्हाला त्याच्यानंतर काय करत असतो, परवानगी देत असतो त्या भरती करण्यासंदर्भात. त्यानंतर आणखी एक पॉझिटिव्ह बाबतीत काय ठरले आपल्याला 18 फेब्रुवारीला, तर त्याच्यामध्ये जे सीएचबीचा आदल्या दिवशी 5 जानेवारीला जो आहे 6 जानेवारीची जी बैठक आहे माने साहेबांसोबतची, ज्याच्यामध्ये माने साहेब इतके निगेटिव्ह होते सीएचबी आणि या संदर्भामध्ये, तर अक्षरशः त्यांनी तोंडानं सांगितले की अरे बाळांनो आपण काय करतोय, अडॉक करूयात. आणि त्यांना निदर्शनास आणून दिलं आपण की तुम्ही जो 14 नोव्हेंबर 2018चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये जे दरमहा वेतन आहे सेवार्थ प्रणाली द्यायचं, तीच पद्धती तुम्ही त्याच्यामध्ये राबवली गेली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ॲडॉक पे जरी मिळाला तर तो वर्षभर काम करायचं आणि 12व्या महिन्यात मिळायचं अशी पद्धत नको. तर ज्या दिवशी परमनंट लोकांचा पगार होतो त्याच दिवशी तो मिळाला पाहिजे. आता तुम्ही म्हणताल की जर 100% भरती करायची आणि परत सीएचबी बंद करायची तर मग ॲडॉकला का काढलेलं आहे तुम्ही? तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सध्या आर्थिक परिस्थिती हे कारण सगळेजण आपल्याला सांगत असतात आणि मागचा अनुभव पाहता 100% जरी जागा आपल्याला दिल्या नाहीत तर समजा 50% जरी जागा आज दिल्या तर 50% जागा भरल्यानंतर उरलेल्या 50%च्या आपल्या बंधू भगिनींनी काय करायचं, त्याच्यामध्ये मीही असू शकतो. तर मग ह्या वेळेस आपण काय करायचं, तर उरलेल्या लोकांचं काय, तर बाबा ते ॲडॉक किमान एक मिनिमम रक्कम त्याला मिळाली पाहिजे. आता जी रक्कम आहे ना, तर तुम्ही एका जागेला 2 लोक घेतात आणि 36,000 ते टोटल रक्कम होते, 18,000 युजीला आणि 42,000 पीजीला. तर ह्या युजी आणि पीजीचा आकडा जो आहे त्याच्या खाली आम्ही 1 रुपया घेणार नाही. ह्याच्यावरनं थोडी आपली तिथं थोडंसं झालं होतं की जे पैसे आहेत आता तुम्ही देताय त्याच्यापेक्षा, कारण की आता ते म्हणतील की घ्या 25,000 रुपये, घ्या 30,000 रुपये आणि चला मग आपण ॲडॉक करून घ्या, तर जमणार नाही. ऍक्च्युली समान काम समान वेतन जी आपली मागणी आहे ती म्हणजे जवळजवळ 57 ते 60,000 रुपये आपल्याला महिन्याला त्याच्यामध्ये मिळाले पाहिजे ॲडॉकला, बरं का, परमनंटच्या जागी तो सांगत नाही, ॲडॉकला. आणि याच्या संदर्भात आपल्याला जर कोर्टात जावं लागलं तर आपण 100% कोर्टात जाऊया. आणि माझा व्यक्तिगत असा अंदाज ह्या गोष्टीसाठी फक्त आपल्याला कोर्टात जावं लागणार आहे, कारण की ते मान्यता, ते पैसे आपल्या काहीतरी बोलवून केल्यासारखे आपल्या हातात टेकवले जाते. परंतु संघर्ष समितीचं सगळ्यात मोठं यश जे होतं त्या मिनिटापर्यंत तर ते कुठलं होतं, तर करंट वर्कलोड नुसार जागा वर्कलोड तपासणं आणि दुसरी गोष्ट सीएचबी बंद करून ॲडॉकला मान्यता देणं. तर आपण ठामपणे असं म्हणूयात की त्याच्यामध्ये आता 5 जानेवारीला जो विषय झाला होता तो म्हणजे संवर्गणी आरक्षणाचा जो आहे, तुम्ही लाटे सरांचं लेक्चर पुन्हा ऐका, त्याच्याबद्दल तुमचे गैरसमज दूर करून घ्या. नसतील तुम्हाला होत लाटे सरांचा ईमेल आयडी, फोन नंबर, म्हणजे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवरती तुम्हाला शंकास्पद काय वाटत असेल तर तुम्ही लाटे सर हितरहिस्त व्यक्ती त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता त्या गोष्टींबद्दल, त्यांच्याकडून तुम्ही ते दुरुस्त करून घ्या बाबी. तर ह्या पद्धतीनं संवर्गणी ह्याचा शासन निर्णय, प्राध्यापक भरतीच्या चालू रिक्त पदानुसारचा शासन निर्णय आणि सीएचबी बंद करून ॲडॉकचा शासन निर्णय, असे 3 शासन निर्णय जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत संघर्ष समिती संघर्ष चालूच राहणार आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्यांच्या आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य हवं. आता मगाशी सरांनी सांगितले बऱ्याचशा संघटना काम करतात, करू द्या, सगळ्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. त्या माझ्या शुभेच्छांचा बऱ्याच लोकांना राग पण येतो की आपण आता शुभेच्छा देणं ही चांगलीच गोष्ट आहे, तरी पण आता करणार काय. त्यामुळं आपण सायमल्टेनियसली काम करू, ज्याच्या वैचारिक मतभेद असतील ते त्याच्या पशी राहतील, परंतु आपलं सगळ्यांचं ध्येय एकच आहे की बाबा प्राध्यापक भरती झाली पाहिजे, सीएचबी बंद झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक न्यायाची आरक्षण पद्धती लागू झाली पाहिजे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये. या गोष्टी त्याच्यामध्ये काय आहेत, महत्वाच्या आहेत. हा, हे मुंबई मंत्रालयामध्ये मी ज्यावेळेस 28 तारखेला होतो त्याचं प्रवेश पत्र त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं इथं. त्यानंतर दुसरं जे आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये हे जे आहे ह्याच्यामध्ये आपली जी व्हीसी आहे त्या व्हीसी मध्ये संघर्ष समितीच्या नावानं ते पाहता येते की कशा पद्धतीनं आरक्षण. आता हे इथं 200 बिंदू असं लिहिलेलं आहे बघा, ते 200 बिंदू हे त्यांनी घोळ घातलेला आहे उच्च शिक्षण. 18 मार्च रोजी स्वतःचे परिपत्रक काढलं ना समिती नेमण्याचं आरक्षण पद्धतीच्या अभ्यासाचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी घोळ घातला की 200 बिंदू दिले. त्याच्यामुळं राज्यभरातल्या बरेच लोक विचलित झाले की 200 बिंदू 200 बिंदू 200 बिंदू. तर तो काही विषय नाहीये. महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युली 100 बिंदू नामावलीनेच आरक्षण असतं. फक्त आपली मागणी अशी आहे की ते विषय आणि विभाग न ठेवता तुम्ही यूजीसीच्या निर्देशानुसार ते कॉलेज, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन संस्था जी आहे या पद्धतीने तुम्ही ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये स्वतः साहेबांनी हे ट्विट केलेलं पाहता येतं, मंत्री महोदयांनी हे ट्विट केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतं पाहता येतं की ही व्हीसी बैठक झालेली त्याच्यामध्ये. ऍक्च्युली ती बैठक बराच वेळ चांगली चालली होती, परंतु त्यांना अर्जंट निरोप आला की सीएम साहेबांची पुढची बैठक आहे, त्याच्यामुळे त्यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने आपल्याबरोबर बैठक घेतलेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. दुसऱ्या दिवशी जे आहे तिथं 5 तारीख झालेली, परंतु 6 तारीख पाहिजे. त्याच्यामध्ये डायरेक्टर साहेबांची जी भेट झालेली, शिंदे पटेल असतील, मी असेल आणि देवडे सर, आपण त्यांना निवेदन दिलं. जवळजवळ 1.5 ते 2 तास ही चर्चा सगळी चालली होती, बैठक चालली होती त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक
मागण्या, प्रत्येक गोष्टी ह्याच्यावरती मानेसाहेब असतील, त्यांचे असिस्टंट असतील, यांच्यासोबत आपण ती चर्चा केली. त्यातले बारकावे आपण सगळे तपासून पाहिले. तासिका तत्व संदर्भातल्या बाबी ज्या आहेत अत्यंत प्रखरतेने आपण तिथं मांडल्या. प्राध्यापक भरती बाबी ज्या 3 नोव्हेंबर 2018चा GR होता त्याच्यामध्ये 17च्या रिक्त पद 80%, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण प्रकर्षाने चर्चा केली. त्याला अत्यंत विरोध केला. 17/2017 रिक्त पदांचा शासन निर्णय आहे तो तुम्ही पहिला रद्द करून त्याच्यामध्ये नवीन शासन निर्णय काढला पाहिजे, ह्याच्यावरती पण आपण त्याच्यामध्ये चर्चा केली. संवर्गणी आरक्षणाचा प्रश्न त्यावेळेस मिटलेला होता, कारण की साहेब त्याच्यामध्ये फार पॉझिटिव्ह होते, माने साहेब पण, त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. आता आपल्या अचिव्हमेंट्स काय काय त्याच्यामध्ये पाहता येतील. तर पहिली जी आहे तर चालू रिक्त पदांनुसार प्राध्यापक भरती केल्यास उच्च शिक्षण विभागास तयार केलं. म्हणजे चालू रिक्त पदांवर जर भरती आता GR निघला पाहिजे, तो निघलाच पाहिजे. तर हे अत्यंत संघर्ष समिती सगळ्यात मोठे यश आहे की चालू रिक्त पदांनुसार आपण भरती करण्यास शासनाला भाग पाडलं. त्यानंतर CHB बंद करून नवीन शैक्षणिक वर्षात कंत्राटी पद्धतीने जॉईनिंग होणार. म्हणजे प्राध्यापक भरती तर सुरू होईलच होईल, परंतु ह्या वर्षी आपली घोषणाच होती मागच्या ऑगस्टमध्ये की CHBचं हे शेवटचं वर्ष असणार. 2020-21 हे CHBचं शेवटचं वर्ष असणार. 2021-22 पासून CHB ही नामशेषच झालेली पाहिजे. हे संघर्ष समितीचं घोषणाच होती की हे शेवटचं CHBचं शेवटचं वर्ष असणार. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जॉईनिंग जे आहे त्या CHBच्या नसणार, त्या ऍडहॉकच्याच असणार. ह्याच्यासाठी संघर्ष समिती नेहमी कटिबद्ध राहणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालय एकक मानून संवर्गणी आरक्षण लागू करण्यासाठी समितीची स्थापना करण्यास भाग पाडलं. आता ह्याच्यामध्ये बरेचसे घटक आहेत, फक्त आपणच आहोत अशातला भाग नाही, परंतु अत्यंत ह्या सगळ्यांमध्ये प्रखरतेने मांडणारा घटक जो आहे प्राध्यापक भरती म्हटलं की संघर्ष समिती, असं ऐकायला सगळीकडनं बाहेर पण आपल्याला त्याच्यामध्ये मिळताना त्याच्यामध्ये पाहता येतं. त्याच पद्धतीने आपल्याला काय पाहता येतं की संवर्गणी आरक्षण लागू करण्यासाठी जी आहे ती समिती जी आहे ती स्थापना झाली. 18 मार्चला ती स्थापना झालेली पाहतात. 18 एप्रिल पर्यंत त्यांनी ऍक्च्युअली रिपोर्ट स्थापन होऊन रिपोर्ट देणं आवश्यक होतं, परंतु सरकारी काम आपल्याला माहितीच आहेत, आपण त्याचा पण पाठपुरावा मोठ्या जोरानं करताना आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. त्यानंतर 18 फेब्रुवारी या बैठकीनंतर 24 फेब्रुवारी रोजी लगेच शैक्षणिक वर्षात तात्पुरती CHB जॉईनिंग. 18 फेब्रुवारी मध्ये अक्षरशः तुम्हाला वाटेल की काय झालं नक्की 24 फेब्रुवारी कसं काय निघाला, तर इतकी कडक भाषा आपण तिथं वापरली होती की ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या काही भगिनी आहेत त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये काय करताय की एक प्रकारचं स्टायपंड प्रोव्हाइड करताय, परंतु उच्च शिक्षणाची धुरा सांभाळणारा हा महाराष्ट्र आहे, त्याच्या 40 ते 50% जो बोजा आहे तो हा CHB प्राध्यापक वाहतो आणि हा गेली वर्षभर 1 रुपयावाना ह्या राज्यामध्ये काम करतोय, ह्याचं कुणालाच काय वाटत नाही का? ही शब्दशही वाक्य आपण तिथं वापरली होती आणि पुढचं अख्खं पॅनल शांत बसलं होतं त्याच्यामध्ये. त्यामुळं हे कडक शब्द वापरणं ह्याच्यामध्ये झालेलं आहे की कशा पद्धतीने CHBची तात्पुरती, कारण की मंत्री मोदयांनी विचारलं अरे बाबा तुम्ही आता इथं असं म्हणताय, तुमच्या संघटना त्या दिवशी म्हणले की ते पटकन जॉईन करून घ्या. हो म्हटलं साहेब, ह्या शैक्षणिक वर्षात तुम्ही पटकन कुठल्याही इंटरव्ह्यू न घेता पटकन CHB जॉईनिंग करून घेतलं पाहिजे, कारण की जोपर्यंत डायरेक्टर किंवा JD या दोघांची पत्र येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे पैसे मिळत नाहीत, हे आपल्याला मागचा अनुभव सांगत होता. त्यामुळे तुम्ही पटकन ह्या शैक्षणिक वर्षासाठी आम्हाला तात्पुरतं लगेच जॉईन करून घ्या, ह्या पद्धतीची मागणी आपण त्याच्यामध्ये काय केली होती, मांडली होती. त्यामुळं 22 फेब्रुवारीलाच पत्र आहे बरं का ते, परंतु त्या पत्रात पण ब्लू फॉल्स होते. 22 फेब्रुवारीचं पत्र काय सांगत होतं की NOC द्या. आता NOC द्या म्हणजे काय, तर तुम्ही JD-कडनं NOC घ्यायची, जाहिरात टाकायची, इंटरव्ह्यू घ्यायचे आणि मग त्याचं प्रपोजल पाठवायचं. तर हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं अरे NOC देणं म्हणजे हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही NOC न देता डायरेक्ट जॉईनिंग केलं. मग पुन्हा 24 फेब्रुवारीला परत पत्र काढलं की कंटिन्युएशन करा, कंटिन्युएशन केलं पाहिजे तुम्ही, जे मागच्या वर्षी होते 19-20ला त्यांचं कंटिन्युएशन 20-21ला केलं पाहिजे. हे दुरुस्ती पत्रक त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये काढलेलं काय करता येतं, पाहता येतं. त्याचबरोबर मार्च 20 पर्यंतचे थकीत CHB वेतन अदा करण्यास भाग पाडले. आता बऱ्याच कमेंट यायला चालू झाले असतील, कारण की मला इथं कमेंट दिसत नाही, त्यामुळे मी आता त्याच्यावरती बोलतो की आमचे मिळालेले नाहीत, मार्च 20 पर्यंत मिळाले. तर मार्च 20 पर्यंत तर मिळेल, परंतु ऑगस्ट 2020 ते मे 2021 ह्याचं पण CHBचं वेतन आपण ते सरकारला देण्यास भाग पाडणार आहोत. त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, फक्त तुम्ही पाठमागं उभं राहण्याचं काम करा. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने संघर्ष समिती त्या गोष्टी आपल्याला मिळवून देऊ शकते. त्याचबरोबर सहसंचालक कार्यालय व विद्यापीठ पातळीवरती अनेक प्रश्न मार्गी लावले. त्याच्यात 2 उदाहरणं मी इथे दिलेली आहेत की पुणे विद्यापीठामध्ये जे कॉन्ट्रॅक्च्युअल जॉईनिंग होत्या त्याच्या ऍडव्हर्टाईजमध्ये 33 वयाच्या आत टाकली होती की 33 वय झालं तुम्ही आता यायचं नाही आमच्याकडे इंटरव्ह्यूला किंवा जॉईनिंगला. तर ते त्याच दिवशी आपण पत्र पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच एका डिपार्टमेंटच्या त्या जाहिराती रद्द केल्या गेल्या आणि 33 पेक्षा जास्त वयाच्या असणाऱ्या लोकांना पण त्याच्यामध्ये काय घेतलं, कंत्राटी जॉईनिंग त्याच्यामध्ये दिलेलं त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं.
त्याचबरोबर पीएचडीची दुसरी जी मागणी आपण केली होती, हे पण सप्पू मधलंच आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधलं. तर पीएचडी फायनल वायवा ज्या आहेत त्या पुणे विद्यापीठामध्ये आता ऑनलाईन सुरू झालेल्या आहेत. म्हणजे ऑनलाईन वायवा ज्या आहेत त्या कायमच्या करण्यासाठी पण आपण मागणी केली होती. म्हणजे कोरोना काळात त्या ऑनलाईन चालू केल्या होत्या त्यांनी, परंतु त्या कायम असाव्यात ह्याचं पण आपण त्यांच्या निदर्शनास आणलं. आणि पीजी शिक्षण आमच्या पुणे विद्यापीठाच्या पुणे शिक्षण त्याच्या पीजी शिक्षण त्याच्या संदर्भातलं परिपत्रक काढलं, हे सगळ्यांच्या सोयीचं आहे. त्याच्यामुळे हे आपण आता पुढे कायम करत आहोत. हे पण आपलं स्थानिक जे आहे की कशा पद्धतीने सहसंचालक असं विद्यापीठ पातळीवरती छोटे छोटे प्रश्न पण आपण, हे छोटा नाही आधी मोठा प्रश्न आहे, आपण हे प्रश्न पण आम्ही मार्गी लावलेले आपल्या त्याच्यामध्ये पाहता येतं. आणि आपण सर्वांच्या विश्वासामुळेच आतापर्यंत वरील सर्व बाबी व मोठा निधी आपण जमा करू शकलो आहोत. बरेच लोक आमच्यावरती आरोप करत असतात की संघर्ष समितीचे हे 4 लोक 3 लोक 5 लोक हे काय सांगतात ते काय करतात त्यांच्याच पद्धतीने, परंतु तुम्ही सगळी लोक आमच्या बरोबर जोडले गेलेले असणं हा एक मोठा त्याच्यामधली पावती आहे. आणि एवढा मोठा निधी जमा होणं ही त्याच्यापेक्षा मोठी आणखीन एक पावती त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येते शेवटी. कारण की पैसा हातातून सोडणं हा विश्वासाशिवाय न होणारी गोष्ट आहे. त्यामुळे विश्वास हा त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. हे गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये प्रकर्षाने पाहता येतं. आता ऍक्शन प्लॅन जो आहे ना आपलं, संघटनात्मक बांधणी जे आहे की हे 2 त्याचे उदाहरणं आहेत पहा. पहिलं जे उदाहरण आहे ते हे नाशिक इथे मी आणि देवडे सर जाऊन आम्ही तिथं संघटनात्मक बांधणी संदर्भातलं हे छोटं एक वर्कशॉपच आपण घेतलं होतं की संघटनात्मक बांधणीसाठी काय काय केलं. बऱ्याच लोकांना वाटत असतं की संघर्ष समिती काय बाबा नुसतीच व्हॉट्सअप टेलिग्राम युट्यूब ह्याच्यात, अजिबात नाही. हा विषय डोक्यातनं काढून टाका तुम्ही. आणि हा अगदी कोरोनाचा काळ आहे बरं का. कोरोनाच्या काळामध्ये देवडे सरांना आम्ही प्रवास करून नाशिकमध्ये जाऊन तिथं हे सगळे लोक विश्वासानं जमा करून तिथं शिंदे सर असतील देवडे सर असतील या सगळ्या गोष्टींनी त्यांनी आपल्याला तिथं मदत केली. आणि तिथे एक पद्धतीचं छोटं वर्कशॉप आपण आयोजित केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. दुसरं जे आहे हे जालना इथलंय बघा. हे सगळ्यांच्या तोंडाला मास्क आहे. म्हणजे अगदी कोरोना पीकवर असताना सुद्धा देवडे सर तिथं जालन्यामध्ये गेले. जालन्यामध्ये जाऊन त्यांनी तिथं किमान 5-10 लोकांना बैठकीपासून अशीच पद्धतीने चालू झालेली आहे. संघर्ष समितीच्या पहिल्या बैठकांना 4 राज्य समन्वयक असायचे. अख्ख्या जेडी मधनं म्हणजे 3-4 जिल्ह्यांमधनं 3 लोक असायचे. अशा 7 लोकांच्या बैठका संघर्ष समितीने घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे 2 लोक असू द्या 3 लोक असू द्या सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन आपण काम चालू केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतं पाहता येतं. ऍक्शन प्लॅन जो आहे आपल्याकडचा, आपल्याकडनं काय ऍक्शन प्लॅन असला पाहिजे बाबा, तर सहसंचालक कार्यालयानुसार 15 ते 20 समन्वयकांची टीम तयार आपल्याला करायची आहे. जे आपण काय करतो की आपण सगळं इथं ऐकतो सगळं करतो, पण आपल्याकडनं किमान फोनवरती मेसेजवरून, आता कालपासून आपण ट्विटरवरती ट्विट करा असं सांगतोय. बरेच लोक म्हणतात सर आम्हाला ट्विटर येतच नाही हँडल करता. अरे आपण मुलांना शिकवायचंय उलट आता आपण तर शिकलोच पाहिजे. युट्यूबवरती व्हिडिओ ट्विटर काढा, ट्विटरचं अकाउंट काढा, रिट्वीट कसं करतात पहा, रिप्लाय कसं देतात पहा. तुम्हाला डायरेक्ट कॉपी करून मेसेज टाकायचे इतकं आहे कोण देत असतं, तेवढं तरी करा आपण त्याच्यामध्ये. शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती यांच्याशी संपर्क तयार करणे, शिक्षण तज्ञ जे असतील त्याच्यामध्ये, जसं लाटे सरांना आपण बोलावणं आपल्याकडे केलं तसं तुमच्याकडनं सुचवा की ह्या माणूस आपल्याला बोलायला आणायचा बाबा, त्याच्याशी संपर्क करा. त्या पद्धतीनं आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रे व त्यांचे पत्रकार यांच्याशी संपर्क तयार करणे. आता हे कशासाठी, तर जनमानसामध्ये जनसमाजामध्ये आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी किंवा आपली प्रतिमा प्रकर्षानं आपले प्रश्न आपल्या समस्या ह्या लोकांपर्यंत पाठवण्यासाठी ह्या गोष्टी काय केल्या पाहिजे आपल्याला त्याच्यामधनं माध्यमांच्या द्वारे आपण करत असतो. आपली माध्यमं आपण वापरतच असतो. आता आपली एक सिरीज आपण तयार चालू करणार आहोत, त्याच्याबद्दल पोळ सर किंवा देवडे सर तुम्हाला सांगतील त्याच्यामध्ये की आपण कशा पद्धतीने एक सिरीज चालू करतो या सगळ्या गोष्टींची. आपल्या क्षेत्राच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील संघटनेने ठरवून दिलेल्या मागण्यांचा जोरदार पुरस्कार करणे. आधी स्वतः समजून घ्या आणि मग पुरस्कार करा. समजत नाही आणि पुरस्कार करतोय असं अजिबात करू नका. तुम्हाला पटलंय का तरच पुरस्कार करा, पटल्याशिवाय पुरस्कार करू नका. संघर्ष समिती कुठला हे जोर जबरदस्ती करत नाही की नाही तुम्ही पुरस्कार केलाच पाहिजे, तुम्हाला संघटनेत राहायचं असं काहीच नाही. पटतंय तर पुरस्कार करा, नाही तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यापासून डे 1 पासून सांगतो. प्रमुख मागण्यांसोबत आपल्या कार्यक्षेत्रातील इतर उपमागण्या यांच्या पाठपुराव्यासाठी संघटन बांधणे. जसं उदाहरणार्थ मराठवाड्यामधील दुसरे पोस्ट असेल, तिसऱ्या पोस्ट असतील, त्याच्यामधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये ते काम केलं गेलं पाहिजे. कोल्हापूर नागपूरमध्ये पेमेंट संदर्भातल्या बाब आहेत. होम इकॉनॉमिक्स नावाचा जो प्रकारचा गोंधळ नागपूर विद्यापीठामध्ये चालू आहे त्याच्या संदर्भातल्या काय बाबी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं पाहता येतं. संघटनेने तयार केलेले सामाजिक माध्यमे व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक यांचा जास्तीत जास्त उपयोग करून संघटन वाढवणे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय करता येतात आपल्याला पाहता येतात की
कालपासून मी जे सांगतोय की बाबा आम्ही प्रत्येक लोक किमान ऍडमिन जो टाकतो ना, ऍडमिन लोक, तुम्हाला माहिती ठीक आहे बाबा, तांबे कोण आहेत माहित नाही, तेवढं सर कोण माहित नाही, पण ऍडमिन कोणीतरी टाकलंय बाबा त्याच्यामध्ये, तर ते तुम्ही फॉलो तरी केलं पाहिजे ना किमान, की ट्विटरवरनं तुम्हाला तिथनं कॉपी करायचं, ट्विटरला नुसतं जाऊन पेस्ट करायचंय, फेसबुकला तिथनं कॉपी करायचं, फेसबुकला जाऊन तिथं पेस्ट करायचं. ह्या तरी गोष्टी किमान घरात बसून आपण केल्या पाहिजेत. तुम्ही पाहिलं की आम्ही कशा पद्धतीने कोरोनाच्या काळात सुद्धा बाहेर फिरतोय, सगळ्या गोष्टी करतोय, त्याच्यामध्ये आपण किमान घरात बसून तरी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तुमच्याकडनं किमान तेवढी तरी अपेक्षा आहे की कशा पद्धतीनं ट्विटर असेल, फेसबुक असेल, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. आता कालचीच गोष्ट बघा ना, की काल वित्त विभागाबरोबर झालेली बैठक आपल्याला कळली असती का घाई आपल्या सोर्सेसनं कळली असती, परंतु खुद्द मंत्री महोदयांनीच माझी ह्या विषयावरती बैठक झाली हे ट्विटरला सांगितलं, फेसबुकला सांगितलं. मग आपण काय वापरत नाही ना या गोष्टी. जोपर्यंत आपण स्मार्टनेस करत नाही किंवा समाज माध्यम वापरून स्मार्टनेस करत नाही ना, तोपर्यंत आपली संघटना त्याच्यामध्ये आणखी प्रखरतेने काम करू शकत नाही, हे पण लक्षात घ्या. म्हणजे हे इतर संघटनांसाठी पण आहेत ज्यांचं वैचारिक आपल्याशी पटत नाहीये ना बाबा, त्यांना सुद्धा सूचना आहे की बाबा तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या सामाजिक माध्यम जे आहेत ना, त्यांच्या माध्यमातून आपापलं जे आहे ते महत्व आणि सगळ्या गोष्टी पुढे करण्याचा प्रयत्न करा, आपल्या मागण्या पुढे करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ही आपली सर्वांची लढाई, या सर्वांच्या उद्देशाने आपण काम करणं आवश्यक आहे. की संघर्ष समितीचे पहिल्यापासून म्हणजे हे ब्रीद वाक्यच आहे की बाबा आपली सगळ्यांची लढाई आणि सगळ्या उद्देशांनी सर्वांनी आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, ही गोष्ट त्याच्यामध्ये काय महत्वाची आहे. आता हे बघा, हे सगळं करून तुम्हाला आतापर्यंत सगळं पॉझिटिव्ह बोलताना दिसत असेल त्याच्यामध्ये, परंतु असं नाहीये तर प्राध्यापक भरतीची केवळ आश्वासन, हे आश्वासनच देतात ना फक्त आपल्याला. त्यामुळं आपण जोपर्यंत आपले 3 शासन निर्णय निघत नाहीत तोपर्यंत थांबायचं नाही. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय आहेत, महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रकर्षाने त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. आता पुढे काय जे आहेत ना ह्या गोष्टी त्याच्यामध्ये फक्त ओव्हरऑल मी घेतो तेवढं सर, याच्यावर नंतर तुमच्याशी बोलतो की संघर्ष समितीच्या प्रमुख 3 मागण्या मान्य होऊन त्याचे शासन निर्णय जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत आपला संघर्ष सुरू राहणार. म्हणजे संघर्ष समितीचे ज्या काही प्रमुख 3 मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय 3 शासन निर्णय निघलेच पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर यासाठी पुढील बाबी आपल्याला करायची, त्याच्यामध्ये छडी आंदोलन असेल, छडी आंदोलन स्वरूप जे आहे ते तुम्हाला सर सांगतील. त्याचबरोबर निधी संकलन आपल्याला करत राहायचं, कारण की शेवटी सगळ्याचं सोंग आणता पैशाचं सोंग आपल्याला आणता येत नाही. शासनाशी चर्चा, बैठका, सातत्य या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये चालूच ठेवायच्या. बरीच लोक म्हणत असतात की बैठकांना काय होतं, काही लोक म्हणत असतात आंदोलनानं काय होतं, तर कोणाला काय म्हणायचं ते म्हणून द्या. संघर्ष समितीने एक सगळ्या अनुभवावरती ऍक्शन प्लॅन आखत आणलेला आहे. तो ऍक्शन प्लॅन अंमलबजावणी करत राहणं हे संघर्ष समितीच्या सर्व पात्रता धारकांचं कर्तव्य आहे, ते आपण पार पाडत राहायचं. आणि ऍक्शन प्लॅन जो आहे तो मागाशी मी सांगितलेलं वरती की तो ही पीडीएफ तुमच्यापर्यंत परत एकदा पोहोचेल आज संध्याकाळी, त्यातून तो वाचून ऍक्शन प्लॅन तुम्ही सगळ्याच अर्थानं खऱ्या अर्थानं ह्याच्या आधारस्तंभ आहात या संघर्ष समितीचे, तो तुम्ही त्याच्यामध्ये पार पाडलं पाहिजे. त्याचबरोबर उच्च शिक्षण क्षेत्रातले शिक्षण क्षेत्रामधलं न भूषितो न भविष्यती जर ह्या गोष्टी झाल्या नाही तर असं सत्याग्रह आंदोलन आपल्याकडनं केलं जाणार आहे. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत की आपण पुढे काय करणार आहोत. बरेच लोक विचारतात की पुढे काय तर पुढे काय, तर हे पुढे गोष्टी होणार आहेत आणि ह्या गोष्टींसाठी आपल्याला काय करायचंय, संघर्ष करत राहायचंय. महत्वाचं काही लोकांना संपर्क करायचा असतो, त्यासाठी आमचे संपर्क नंबर आहेत 5 जणांचे, 5 राज्य समन्वय जे आहेत ते त्यांचे 5 नंबर आहेत. त्याबरोबर ट्विटर हँडल आहे आपलं, ट्विटरवरती करा, फेसबुक आहे, टेलिग्राम चॅनल आहे आणि आपलं ईमेल आयडी पण आहे ऑफिशियल. तर याच्यावरती तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. ओके, देवडे सर. हा, आवाज येतोय सर? हो सर, येतो तुमचा आवाज. येस. माननीय डॉक्टर पोळ सर, आदरणीय प्रमोदजी तांबे सर यांनी जे काही आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यातून अशी एकही बाब राहिली नाही की जी संघर्ष समितीच्या प्रवासामध्ये आली आणि ती उल्लेख केली गेलेली नाही. मुळात कोणत्याही गोष्टीला यश यायचं असेल तर तिचा पाठपुरावा जो आपण करत असतो त्याच्यामध्ये सातत्य हे टिकलं पाहिजे आणि यश मिळेपर्यंत, अगदी शेवटचा प्रश्न तुमचा सुटेपर्यंत अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी सातत्य असणं अपेक्षित आहे. आज पोळ सरांचं आणि तांबे सरांचं ऐकून घेत असताना माझं सातत्याने कमेंट बॉक्सवर लक्ष होतं. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संघर्ष समितीने काय वाटचाल केली तर तुम्ही संघर्ष समितीचे खंदे पुरस्कर्ते आणि सहसमन्वयक असल्या कारणानं तुम्हाला संघर्ष समितीच्या प्रत्येक पावलाची त्या ठिकाणी खबर आहे
आणि प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी जाणीव आहे. त्यामुळे हे तुम्हाला सांगणं हे तितकंसं आजच्या या मीटिंग मधून फक्त एक त्याचा उजाळा देण्याचं काम तांबे सरांनी केलेलं आहे. आणि सगळ्याच गोष्टीचे तुम्ही सर्वजण साक्षीदार असल्या कारणानं हा उजाळा तुम्हाला पुन्हा एकदा होणं आणि पुन्हा तुम्ही प्रेरित होणं हा त्यामागचा एक उद्देश होता. कालची जी मीटिंग झालेली आहे त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये नेमकं काय झालं, तर मीटिंग कालची झाली ती नेमकी का झाली हे समजून घेणं अगोदर गरजेचं आहे. कोरोना काळामध्ये अगदी जीवाची पर्वा न करता पंढरपूर असेल, पुणे असेल, ज्या ठिकाणी अजितदादा पवार उपस्थित होते त्या ठिकाणी त्यांची भेट घेणं आणि तुमच्यासोबत आम्हाला आता बैठक पाहिजे, कारण आम्हाला मंत्री महोदयांकडून सांगितलं जातंय की अर्थ खात्याकडे हा प्रश्न आता प्रलंबित आहे. म्हणून निदान आमचं म्हणणं काय आहे हे आजपर्यंत आम्ही तुम्हाला पत्रव्यवहाराच्या पद्धतीनं त्या माध्यमातूनच सांगितलं आहे, परंतु प्रत्यक्षात जोपर्यंत तुमचं आणि आमचं इंटरॅक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नाचं गांभीर्य समजणार नाही. आणि जे 2 महिन्यानंतर करणार आहात तो जो काही डिले तुमच्या पद्धतीनं होतोय तर तो होणार नाही. यासाठी तुम्ही आम्हाला एक भेट द्या, आमच्या गोष्टी काय असतील त्या समजून घ्या. या दृष्टिकोनातून आपण त्यांना 4 ते 5 वेळेस त्या ठिकाणी भेटलो आणि सातत्याने हेच सांगत होतो. त्या भेटी दरम्यान आपण त्यांना आणखी एक गोष्ट सांगत होतो की संघर्ष समितीची तुमच्या मीटिंगमध्ये असलेली उपस्थिती हीच तुम्हाला निर्णय घ्यायला लावू शकते, तर असंही आमचं मत नाही. कारण संघर्ष समितीने आजपर्यंत स्वतःच्या पातळीवर तुमच्यापर्यंत येऊन जो काही पाठपुरावा केलेला आहे तोच एवढा मोठा आहे की आता तुमच्या बैठकीमध्ये बसून तुम्ही निर्णय जाहीर करावा आणि तो श्रेयवाद आमच्या गळ्यामध्ये टाकावा ही आमची कोणतीही इच्छा नाही. फक्त प्रश्न सुटला पाहिजे आणि त्या प्रश्नाभोवती आजपर्यंत आमच्या सर्वांचं जे काय आयुष्य खेळून बसलेलं आहे ते कुठंतरी मार्गी लागलं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. म्हणून दुसराही मार्ग आपण त्यांना सुचवत होतो की तुम्ही परस्पर सामान्य प्रशासन असेल, शिक्षण विभाग असेल, वित्त खाता असेल, हे तिघही तुम्ही एकत्र बसा आणि तुम्ही आमच्या प्रश्नावर जो काय असेल तो तोडगा काढा आणि त्याचा एकूण परिपाक जो आहे तो कालचा जो काही मीटिंगचा सोपस्कार झाला तो त्याचाच परिपाक आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त तडका जो आहे, प्रत्येक भाजी करताना एक तडका द्यावा लागतो, त्याशिवाय ती भाजी चांगली होत नाही. आणि तो तडका आपल्या संघर्ष समितीचे खंदे राज्य समन्वयक डॉक्टर परमेश्वर पोळ यांनी अन्नत्याग आंदोलनातून दिला. त्या अन्नत्याग आंदोलनामधून एक गोष्ट मात्र खूप चांगली सकारात्मक पुढे आली की एक कुठेतरी आपण सर्व लोक भावनिक झाल्यानंतर खूप क्रियाशील आणि कृतिशील होतो. आणि तोच प्रकार झाला की पोळ सरांचं जे काही व्हिडिओ लहान बाळाचा किंवा त्यांचा किंवा वहिनींचा तो आवाज असेल, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ऑडिओ व्हिडिओ स्वरूपामध्ये पोहोचल्या आणि तुमचा जो काही भावनिकतेचा उद्रेक झाला आणि त्यातून तुम्ही एकूण 1700 ईमेल, आपली संख्या जरी 20-30 हजार असली तरी त्यातून 1700 ईमेल तुम्ही प्रत्येकाने सीएम ऑफिस पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि प्रत्येक सीएम ऑफिसला जाणाऱ्या ईमेलला फॉरवर्ड करावं लागतं. त्याचा रिप्लाय तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या ईमेल आयडीला प्राप्त झालेला आहे आणि सीएम ऑफिस कडून जे ईमेल आले तेवढे ईमेल हे शिक्षण खात्याकडे त्यांनी फॉरवर्ड केले आणि त्याचा एक उत्तर दाखल ईमेल तुम्हाला रिप्लाय म्हणून पाठवलेला आहे. हे 1700 ईमेल ही कुठेतरी त्या प्रश्नाचं गांभीर्य निर्माण करून देतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जो तडका बसला तर तो त्या अन्नत्याग आंदोलनातून बसला आणि सातत्याने आपला पाठपुरावा जो चालू आहे त्याचाही तो एकंदरीत परिणाम आहे. अजितदादा पवारांना कोणत्याही पद्धतीने संघर्ष समिती बरोबर बोलावं असं वाटलं नाही, म्हणून त्यांनी संघर्ष समितीला बाजूला ठेवून या 3 खात्याची बैठक काल बोलावली आणि त्यातून जो काही अंतिम निर्णय आहे त्याला आपण निष्कर्ष म्हणू शकत नाही. कारण आता मी शब्दप्रयोग करत नाही, परंतु काही लोकांची आमंत्रण आहेत ती जेवल्याशिवाय खरी मानू नयेत, हा जो काही आपल्याकडे मराठी भाषेतली एक म्हण आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण ते इथून पुढे लक्षात ठेवून आणि मागच्याला ठेस पुढचा शहाणा जे म्हणतो आपण त्याच पद्धतीचं आपलं मार्गक्रमण असणार आहे. मागे जे काही आपल्याला तशा पद्धतीच्या निमंत्रण आमंत्रण मिळालेले आहेत, आश्वासनाचे गाजरं मिळालेले आहेत आणि थोडंसं कुठंतरी आश्वासन आल्यानंतर आपला पात्रता धारक थोडासा सैल होतो आणि चाललेली जी काही घडामोड आहे ती कुठंतरी संथ गतीने सुरू राहते किंवा शिथिल होऊन जाते. तर तशा पद्धतीचं आपल्याला मुळात करायचं नाही. आता कुठंतरी लोहा गरम होतोय तर आपल्या हातोड्यालाही थोडंसं सांगून ठेवा की घाव टाकायचा आहे. म्हणून आपण ते काही छडी आंदोलन पुकारलेलं आहे. त्या छडी आंदोलनाच्या माध्यमातून आपण ह्या प्रशासकीय सेवेमध्ये असणारे आणि आपल्या पदभरतीच्या संदर्भामध्ये
जी लोक संबंधित आहेत यांच्याकडं त्या स्वरूपातली छडी आणि त्याच्याबरोबर आपल्या निवेदनाचा कागद की त्याच्यात सुटसुटीतपणे उल्लेख केलेला असेल आणि लिहिलेला असेल की ह्या पद्धतीनं ही छडी तुमच्यापर्यंत काय कारणाने आम्ही घेऊन येतोय. छडी थोडीशी जाडीनं मजबूत आणि लांबलचक अशी छडी आपण घेऊन जाणार आहोत. त्याचे दोन अर्थ निघाले पाहिजेत. कदाचित ही छडी तुम्हाला खूप चांगलं घडवून आणण्यासाठी तुमच्या हातामध्ये देतोय किंवा कदाचित या छडीचं पुढे दांडकंही होऊ शकतं. कारण आपल्या आपल्या आजपर्यंत आपण जे काही संयम बाळगलेला आहे त्या संयमाचा कुठेतरी बाण तुटतोय. कारण दिवसागणिक मला येणारे जे काही फोन कॉल्स आहेत त्या फोन कॉल्सची जी काही तीव्रता आहे त्याची दिवसेंदिवस बदललेली जी काही भाषा आहे त्यातून मला सातत्याने कळतंय. तांबे सर असतील, आमचे पोळ सर असतील, बाकीचे राज्य समन्वयक असतील, त्यांना जे काही फोन येतात तर त्याच्यावरून एक कळतंय की आता हा बांध कुठंतरी तुटलेला आहे आणि लोकांमध्ये जो आक्रोश आहे, तो असंतोष आहे, तो आता कुठंतरी उद्रेकाच्या स्वरूपात बाहेर येणार आहे आणि तो उद्रेक होऊ नये याची काळजी संघर्ष समिती कायम घेत आली. परंतु आडवा हात लावायचा तर कुठपर्यंत लावायचा हा एक मोठा प्रश्न संघर्ष समितीच्या समोर आहे. मग कुठंतरी नक्षलवाद स्वीकारण्याच्या भूमिकेमधून कुठंतरी फोन कॉल्स येतात, सर तुम्ही ऐका आमचं, या नक्षलवादाला आता आपल्याला पुरस्कारच करावा लागेल, अशा पद्धतीचे फोन कॉल्स येतात. परंतु नाविलाज आहे, बोलणाऱ्याच्या तोंडाला आपल्याला हात लावता येणार नाही, परंतु प्रत्यक्षात या संदर्भातल्या अशा पद्धतीचे फोन कॉल्स येतात. म्हणून या लोकांच्या भावना किती तीव्र झालेल्या आहेत याची आपल्याला कल्पना येत असेल. म्हणून आपल्याला हा संघर्ष जो आहे, जो आजपर्यंत आपण कोरोनाच्या या अगदी विपरीत परिस्थितीमध्ये एवढा पेटवत ठेवलेला आहे, तो आपल्याला आणखी तीव्र करायचा आहे. आपल्या मागण्या ज्या तांबे सरांनी समजावून सांगितलेल्या मागण्या आहेत आणि सुरुवातीपासून त्याच्या कानामात्रा वेलांटीमध्ये आपण आजपर्यंत बदल केलेला नाहीत, आपण बदल करणार नाहीत. जोपर्यंत त्या मागण्या आपल्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण त्या मागण्यांचा पिछा सोडणार नाहीत. आणि आपल्याला अशाच पद्धतीनं आपली जी काही आंदोलनाची धार असेल किंवा आपल्या संघर्षाची धार असेल ती तीव्र करत न्यायची. त्यातून यश हे ठरलेलं आहे. यशाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. आपली पहिली जी 100% मागणी आहे आणि समान काम समान वेतन आहे, या दोन मागण्यांना आपल्याला ताकदीने जोर द्यायचा आहे. कारण तिसरी मागणी ही उंबरठ्यावर आहे. ती आज उद्या 8 दिवसामध्ये तुमच्या हातात JR रूपी येईल असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु ह्या पद्धतीने आपल्याला वाटचाल आपली आजपर्यंत झाली. ती वाटचाल तांबे सरांनी तुमच्या समोर खूप चांगल्या पद्धतीनं आणि इव्हिडन्स देत अगदी त्याच्यामध्ये कुठंतरी तांबे सर आठवून बोललेत अशातलाही भाग नाही. कारण प्रत्येक गोष्ट ही लिखित स्वरूपामध्ये स्वतःकडे बाळगण्याचं, आज माझ्याकडे समितीने काम दिलंय की ते प्रत्येक रेकॉर्ड कागद स्वरूपामध्ये जतन करायचं. तर 2 बॉक्स फाईल अगदी 2-2.5 हजार पेजेसच्या त्या भरून झाल्यात. आता तिसरी बॉक्स फाईल मी कालच परचेस केली आहे आणि ती आता पुन्हा अर्धी भरत आली. म्हणून त्या पद्धतीनं जे काही इव्हिडन्स आहेत, इव्हिडन्सच्या बाबतीत संघर्ष समिती कधीही कमी पडत नाही. कुठंतरी पारावरच्या गप्पा हाणायच्या आणि काल काय खाल्लं काल काय बोलला हे विसरून जायचं, या पद्धतीतलं आपल्याला काम करण्यात अजिबातही अर्थ नाही आणि त्या पद्धतीने कोणी करूही नाही. कारण आपण सुशिक्षित म्हणून स्वतःला लेबल लावलेली माणसं आहोत. सुशिक्षित आहोत त्या पद्धतीने आपण वागलो पाहिजेत, बोललो पाहिजेत आणि दिसलोही पाहिजेत आणि त्या पद्धतीची आपली वाटचाल असली पाहिजे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आपल्याला आपला लढा आणखी तीव्र करायचा आहे. आपण आणखी विझलेलो नाहीत आणि आपण विझणार नाहीत. हा एकच फक्त मंत्र स्वतःशी दिवसातून 2 वेळेस सांगा. कोरोनाचा हा कालखंड जर GR निघाला नाही आणि हा कोरोनाच्या परिस्थितीचं थोडंसं चित्र बदललं की आपण रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहोत आणि तोपर्यंत छडीनं संवाद करू आणि त्या छडीची दांडकी व्हायची तर ते काय व्हायचंय हे आपण याच्यानंतर थोडंसं ठरवू आणि सर्वानुमते ठरवलेलं असेल आणि त्याच्यामध्ये कोणताही पिछेहाट नसेल आणि पिछेगुण नसणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. त्या पद्धतीने वाटचाल आपण करू. सर्वांची सोबत आहे, त्या कारणानं हे सर्व आतापर्यंत शक्य झालंय. इथून पुढेही ते शक्य करायचं असेल तर सर्वांची सोबत लागेल आणि तुमचा विश्वास, तुमची सोबत ही संघर्ष समितीची ताकद आहे. आपण सर्वजण कठपुतले आहोत. आपण एकटे दुकटे काही करणार नाही हे यापूर्वी सिद्ध झालंय आणि भविष्यातही चळवळीच्या स्वरूपामध्ये 1 आणि 2 जण काहीच करू शकत नाही हे सातत्याने सिद्ध होणार आहे. म्हणून सर्वांनी सोबत करा, सर्वांनी बरोबर या, आपण निश्चित यश मिळवणार आहोत. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. काही जणांना जर आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये किंवा जो काही प्रायव्हेट आपला चॅट ग्रुप आहे त्यामध्ये द्यावं. जे काही राज्य समन्वयक आहेत आपल्या महाराष्ट्राच्या विविध विभागातून आपल्यासोबत आता ऑनलाईन आहेत, त्यांना जर वैयक्तिक मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी मेसेज पाठवा.
याशिवाय कालच्या बैठकीमध्ये झालेले निर्णय जरी आपल्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात सकारात्मक असले तर मी म्हणतो की ती कालची बैठक झालेलीच नाहीये, भरती प्रक्रिया कधी होणार आहे माहित नाहीये, लेआउट काय काहीच नाही असं समजून आपल्या आंदोलनाला सातत्याने धार लावून ठेवायचे आहे. छडी आंदोलन असेल, सत्याचा आग्रह आंदोलन असेल, व्यापक स्वरूपात आपल्याला आंदोलन करायचं या ठाम विचारानंच तयार राहा. कारण की केवळ आशेच्या किरणावर आपण जगणारी माणसं नाहीयेत. आपल्याला शासन निर्णय पाहिजे. आपण पाठीमागच्या काही 20 वर्षाचा जो काही शोषणाचा जो लढा आहे कुठंतरी देत आहोत. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी लागलेली सीएचबीची कीड आहे उच्च शिक्षणाला, ही एक फक्त आपल्या नोकरी पुरता किंवा एक ठराविक ग्रुप पुरता समस्या नाही राहिली मित्रांनो, ही एक व्यापक महाराष्ट्राची समस्या राहिलेली आहे. आणि ही समस्याला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी आपल्याला स्वतःला एक झोकून देऊन काम करायचे, चार चौघाचं काम नाही. आणि नक्कीच आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. कालच्या बैठकीमध्ये कित्येक जण आज म्हणत होते की बाबा कालच्या बैठकीमध्ये काय झालं सर, आजच्या बैठकीमध्ये सांगतील. जरी आम्हाला माहित असेल तर या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म नाहीये ज्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी सांगण्यासाठी. आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्या नाहीच आम्ही कन्सिडर करून चालतोय, कारण आपल्याला उद्या व्यापक स्वरूपात राज्यव्यापी आंदोलन करायचं आहे. कोरोनाची सिच्युएशन असल्यामुळं आपल्या सर्वांच्या जीवाची पर्वा करून आपण पाठीमागचं आझाद मैदानाचं आंदोलन मागं घेतलं होतं. इव्हन परवानगी पण आपल्याला भेटलेली नाहीये. आणि मित्रांनो, सर्वांनी तुम्ही मला आश्वासन दिले, कोल सर हे जे काही अन्नत्याग आंदोलन आहे तुमचं चालू असलेलं, कृपया मागे घ्या. ज्यावेळेस तुम्ही परत आम्हाला हाक द्याल त्यावेळेस आम्ही जीवाचं रान करून रस्त्यावर येईल. नक्कीच मी हाक नक्कीच तुम्हाला देणार आहे. जर शासनानं आपल्या ज्या काही सविस्तर मागण्या आहेत पूर्ण 100% मान्य करून जी आर काढत नाहीत, तो पण आपण मान्य करणार नाही. आंदोलन आपल्याला करायचंच आहे या आशेने चालेल. आणि दुसरी गोष्ट आहे, आज आपल्याला पुढे काय करायचंय काय नाहीये हा पूर्ण पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. एक दिशा सर्वसामान्य लोकांना माहीत राहावी. जी काही गोपनीय माहिती आहे सरकारची असेल किंवा आपल्या समितीची असेल, अजेंड्याची असेल, ती आपल्या वैयक्तिक मेल आयडीवर असेल व वैयक्तिक व्हॉट्सअप चॅटवर असेल किंवा ग्रुपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. असा अर्थ नाही किंवा असंच होईल तसंच होईल, कारण समितीचे काही गोपनीय घटक वगैरे असतात ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर कधी बोलले जात नाहीयेत. कारण की ज्यावेळेस आपल्याला राजकीय डावपेच जर शासन आपल्यासोबत करत असेल तर आपल्याला विलाज नाही. आपली जीव टांगतीला लागलेला आहे मित्रांनो. घरात राशन नाहीये, दवाखान्यात दाखवण्यासाठी पैसे नाहीयेत, मागलच्या 1 वर्षापासून 1 रुपया देखील मानधन मिळालं नाहीये. घरचं पेट्रोल जाळून आपण वर्गात जाऊन शिकवतोय, कारण की आपला महाराष्ट्र घडवायचा आहे, राष्ट्र घडवायचं आहे. ही आपण कर्तव्य कधीच कमी करायचं नाही. जीव तोडून शिकवा, जीव गेला तर हरकत नाही, परंतु आपला हक्क मिळवण्यासाठी पण या. कारण उद्या देशासाठी असे नागरिक घडले पाहिजेत की जे आपल्या हक्कासाठी लढले पाहिजेत आणि एक शाश्वत समाज उभा केला पाहिजे. नाहीतर मग काय, परकीयानं पण आपल्यावर राज्य केले, आता हे स्थानिक जे आहे ते 20% राज्य करत आहेत. यामध्ये समाजाचे 80% समाजाचे शोषण होत आहेत. हे शोषण थांबवण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपल्याला पुढे यायचं आहे. या ठिकाणी कोणाला मत व्यक्त करायचं असेल तर मेसेज आला असेल तर तांबे सर, देवडे सर मला सांगा, आपण त्याला प्लॅटफॉर्म देऊया. नसेल तर आजच्या बैठकीचा जो काही सारांश स्वरूपात आहे तो मांडून आज बैठक संपवलेली बाई. वेदांत सर काही बोलायचं आपलं? नाही सर, दुसऱ्या लोकांना बघा ना, आपण रेग्युलर नाही ते काय त्याचा निरोप आलेला आहे. सर तुम्ही आज बोला, काही वैयक्तिक मत असेल तर आम्ही तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये कळवू. याचा अर्थ म्हणजे आपण जे काही समितीचं जे काही आढावा बैठक आहे जी महिन्याला आपण घेत होतो त्या. बोला सर, तांबे सर बोला. इथं ह्याच्यामध्ये कमेंट्स मध्ये काय प्रश्न आहे त्यातला एक जो आहे तो वाचून दाखवतो मी. महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठात पीएचडी मौखिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व्हावी यासाठी प्रयत्न करावे. निश्चितच हा प्रयत्न करणार आहोतच आपण. पुणे विद्यापीठानं कंटिन्युएशन केलेलं आहे आणि तोच आधार, तोच परिपत्रक हे घेऊन आपण राज्यभरात फिरणार. आणि हे परिपत्रक बघा कशा पद्धतीनं पीजी शिक्षण पुणे विद्यापीठांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. हेच परिपत्रक आजप्रमाणे आपण सर्वांनी परिपत्रक काढावीत आणि मौखिक परीक्षा आहेत त्या ऑनलाईन घेण्यात याव्या. कारण की हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण पीएचडी करणारे लोक आहोत, केलेले आहेत लोकांनी. आणि ह्याच्यामधल्या लूफॉल्स जे आहेत, आता इथं व्यासपीठावर बोलत नाही आम्ही या सगळ्या गोष्टी, तर त्या दूर झाल्या पाहिजे. आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धती अत्यंत चांगली पद्धती आहे. सगळ्या गोष्टी पाहिजे, आर्थिक असेल, मानसिक असेल, ह्या सगळ्या बाबतींमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये हे मिळतच असतं. पुढचा प्रश्न, समितीने केलेल्या कामाचा उत्तम लेखाजोखा मांडला. ठीक आहे, थँक्यू. हा, कालची मीटिंग
अजितदादा पवार सोबत साहेबांसोबत झाली आहे का त्या बैठकीला आपले सदस्य? नाही, ही बैठक जी आहे ही प्रशासकीय बैठक होती. 18 तारखेला मंत्री महोदय म्हटले होते की जर मला माहित नाही म्हटलं की कायदेशीररित्या तुम्हाला तिथे उपस्थित राहता येतं का, अन्यथा मी तुमच्या देखत उच्च शिक्षण विभागाचं म्हणणं मी तिथं मांडतो. हे ऑन रेकॉर्ड आहे बरं का, मी सांगतो. तुम्हाला वाटत असेल की संघर्ष समितीचे समन्वय काय पण सांगतात आम्हाला, आम्ही काय पण ऐकतो, हे नाही. तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं की त्या मिटिंगचं 18 फेब्रुवारी जर रेकॉर्डिंग उपलब्ध झालं ना तर संघर्ष समिती नक्की त्याचा ब्रॉडकास्ट करेल. हे मंत्री महोदयांचे शब्द आहेत की ते म्हटले मला कायदेशीररित्या आता माहित नाहीये की तुम्हाला तिथं उपस्थित राहता येतं का नाही, ती जी बैठक होईल तिथं मांडताना मी तुम्हाला बोलवतो म्हटलं. या उपर त्यांनी हे पण सांगितलं, तुम्ही जर ते हे पाहिलं की तिथं जे उपस्थित जे सगळे सचिव असतात, अवर सचिव असतात, त्या अवर सचिवांच्या उच्चाधिकार समिती असते. तो एक वित्त विभागाचा शासन निर्णय, त्याच्यानुसार ते निर्णय घेतले जातात. आपल्या पद भरतीचा निर्णय पण ती उच्चाधिकार समितीच घेत असते. तर ह्या उच्चाधिकार समितीने जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही म्हणले तर मित्रांनो मी तुमच्या सोबत येतो मंत्रालयासमोर, आपण निदर्शन करू नये. हे उच्च शिक्षण मंत्र्यांची वाक्य आहेत. ही आपणच काहीतरी बळच तोंडात घालतोय ही वाक्य नाही आहेत आपली. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण तिथे उपस्थित नव्हतो, परंतु आपला हा त्याच्यामध्ये जास्त जोर लावला होता. विशेषतः गेल्या महिन्याभरामध्ये प्रवीण शिंदे पाटील सर जे आहेत ते अजितदादांना भेटले, मंत्री महोदयांना भेटले. लाल फेटा घातलेला जो तिथं फोटो मगाशी दाखवला पंढरपूर मधला, तर तो तिथं होता की ते प्रकर्षानं निदर्शनास आणलं की आता सगळा जो रोडा अडकलाय सामान्य प्रशासन विभागाकडनं जो आरक्षण होता तो सुप्रीम कोर्टात होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वित्त विभागाच्या अडकला होता, कारण की वित्त विभागाच्या परवानगीशिवाय त्या गोष्टी करता येत नाही. परवा जे बघितलं की जलसंपदा विभागाचा जो घोळ झाला, पेपर वाचतच असेल सगळे, त्याच्यामुळे तो सगळा रोडा जो अडकला तो वित्त विभागाशी अडकलेला आहे. त्यामुळे वित्त विभागाशी तो प्रेशराईज आपण करतोय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण तिथं नव्हतो, परंतु आपल्यामुळे ते प्रेशराईज झालंय हे पण नक्की लक्षात असतं. सर एक मिनिट, पुढचा प्रश्न. हा देवळे सर बोला तुम्ही, तोपर्यंत मी प्रश्न स्क्रोल करतो का, तुम्ही घेताय प्रश्न? त्या प्रश्नाच्या संदर्भातच बोलायचं. 2 प्रश्न आहेत, तेवढे घेऊ आणि आपण सांगू. छडी आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी बोलतोय. छडी आंदोलन जे काही प्रशासकीय वर्ग आहे जो आपल्या ह्या भरती प्रक्रिया आणि आपण केलेल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये निगडीत आहे, या लोकांना आपण एक छडी जी पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक लोक आपल्या विद्यार्थ्यांना सरळ करण्यासाठी वापरायची, तर ही छडी आपण त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत, साभार देणार आहोत. आणि त्या छडीचा उपयोग तुम्हाला शासनावर करायचा आहे की आमच्यावर करायचा आहे. आमचं चुकत असेल तर आमच्यावर करू शकता, आणि शासनाचं जर चुकत असेल तर आमच्या वतीने तुम्ही केला पाहिजे, कारण आम्हाला तितकासा अधिकार तो पोहोचत नाही. आम्हाला दांडक्यांचा अधिकार आहे, छडीचा नाही. तर त्या पद्धतीनं ती छडी आपण त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देणार आहोत. आणि ती एक मिनिट, आवाज माईक चालू राहिला. येस, ओके. तर त्या छड्या आपण तिथपर्यंत आणि त्याबरोबर असणारं जे काही निवेदन आहे तेही आपलं तयार आहे, ते निवेदन देणार आहोत. ते यापूर्वीच द्यायचं ठरलेलं होतं, परंतु कोरोना परिस्थितीमध्ये एकही अधिकारी भेट घेण्यासाठी तयार नाही आणि कुरिअर फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल झालेली नाही. त्या कारणानं ते थांबून गेलंय. 15 तारखेपासून आपण ते सुरू करणार आहोत. 15 ते 30 हा आपला कालावधी ठरलेला होता. कदाचित ते थोडंफार 1-4-2 दिवस मागे पुढे होईल. मी धनराज माने साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु वरती ऑफिसमध्ये त्यांच्या सोडल्या जात नाही. 2-3 दिवसामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करेल आणि तो यशस्वी प्रयत्न असेल हेही मी माझ्या वतीने तुम्हाला सांगतो. आणि त्याच पद्धतीने मंत्री जे आहेत, जे सामान्य प्रशासन असेल, उच्च शिक्षण विभाग असेल किंवा वित्त खातं असेल, त्याचबरोबर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आणखी जे काही अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, त्यांनाही आपण या छडीच्या स्वरूपातून तो मेसेज त्या ठिकाणी देणार आहोत. आणि त्या छडीच्या स्वरूपात गेलेला मेसेज हा तीव्रता वाढवणारा असेल हे निश्चित संघर्ष समितीच्या वतीने मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर त्या छडीतून एक गर्भित इशाराही असेल की लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही कोणतीही परमिशन न घेता रस्त्यावर उतरणार आहोत. मग त्याच्यानंतर तुम्हाला अडवायचं असेल तर अडवा, आत ठेवायचा असेल तर आत ठेवा. त्या पद्धतीचे आपल्याला त्या ठिकाणी त्यांना सूचना त्या छडी आंदोलनाच्या माध्यमातून करायच्या आहेत. त्याचबरोबर एक त्या छडी आंदोलनाच्या मेसेजमध्ये आपण बाजू मांडत होतो, ती म्हणजे त्या छडी आंदोलनातून आपल्याला कुठंतरी हा प्रशासकीय वर्ग एकतर कॅप्चर करायचाच आहे, परंतु आणखी एक त्यातून मांडलं होतं की जे काही तुमच्या भागचे पालकमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार, खासदार असतील, तर त्यांची कृपया शिक्षण कुठं झालेली आहेत, त्यांच्या शाळा, महाविद्यालय कुठं कुठं होती, तर त्या काळात तात्काळात त्यांना प्राचार्य कोण होते,
तर अशा लोकांची थोडीशी जर लिस्ट आपल्याला जर मिळाली, ती प्रातिनिधिक स्वरूपाची जरी असेल, एक 20-25 लोकांची जरी प्रातिनिधिक स्वरूपात त्या काळातल्या प्राचार्य किंवा एखादे शिक्षक ज्यांनी या मंत्र्यांना शिकवलेलं आहे ते जर आपल्याला जर मिळाले, तर आपण त्यांच्या घरी स्वतः गाडी करून जाणार आहोत, त्यांच्या घरासमोर बसू की तुमचा जो विद्यार्थी बिघडलाय त्याला थोड्याशा सूचना करा, आणि नाही जर तुम्हाला तो ऐकणार तर ही छडी आमच्या वतीने आम्ही तुम्हाला देतोय. अगदी जाडजूड आणि लांबलचक छडी आपण घेऊन त्या शिक्षकाकडे जाणार आहोत, कारण आपल्याला अधिकार नाही तो छडी उगारण्याचा, ते शिक्षक मात्र तशा पद्धतीची भूमिका बजावू शकतात. अशाही पद्धतीचा आपल्याला एक अनोखा प्रकार आजपर्यंत एकही हरकत आपली अशी नाही की जी घडलेली आहे आणि तिचं रिपिटेशन आपण करतोय, असं कधीच झालेलं नाही. त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. त्यानंतरचा सेट परीक्षेच्या संदर्भातला एक प्रश्न आहे, तो म्हणजे ही सेट परीक्षा होऊ नये अशा पद्धतीचे निवेदन संघर्ष समितीकडून दिले पाहिजेत. तर निश्चित तुमची ही जी काही मागणी आहे ती नोट डाऊन करून घेतली आहे मी. चॅट बॉक्समध्ये आल्यानंतर आपण तशा पद्धतीचे निश्चित निवेदनं देऊ. त्या संदर्भात असणारे शेठ भवनचे जे काही पदाधिकारी आहेत ते इथंच पुण्यामध्ये आहेत, त्यांच्याशी मी जाऊन बोलतो. थोडंसं लॉकडाऊन क्लिअर झाल्यानंतर किंवा तशी परिस्थिती जर मला भेटण्याची असेल तर मी जाऊन बोलेल, त्यांच्याशी काही अडचण नाहीये. प्रमोद सर तुम्ही कंटिन्यू करा, मला एक मीटिंग आहे आता विद्यापीठ पब्लिकेशनची, मी थोडंसं थांबतो. नाही, आता शेवटचा एक प्रश्न आहे फक्त तो बघून लगेच एक मिनिटात आपण थांबून जाऊयात. एक प्रश्न असा की सर, कुठल्याही परिस्थितीत 100% सहाय्यक प्राध्यापक भरती होणे आवश्यक आहे. जर 40%च प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक भरती सुरू झाली तर कला शाखेची पदे भरता येणार नाहीत, आणि मुख्य म्हणजे मराठी विषयाच्या जागा निघणार नाहीत. त्यामुळे 100% भरती होणे. तो जो जे आर आहे ना, तो 2017च्या रिक्त पदांनुसारचा जो जे आर होता की त्याच्या 2017 साली रिक्त असणारी पद आणि त्याच्याही 40% म्हणजे 9,000च्या 40% म्हणजे 3,500 पद हा भरण्याचा जो जी आर होता 3 नोव्हेंबर 2018चा, त्याला आपण सपशेल विरोध केलेला आहे. तो जी आर न ठेवता जवळ कशा पद्धतीनं नवीन वर्कलोड तपासून तो शासन निर्णय काढावा. नवीन वर्कलोड तपासला आहे तर आपण वेटिंग करतोय फक्त पुढचा शासन निर्णय निघण्याची. आणि इथं प्रकर्षाने एक सांगून देतो की 30 तारखेपर्यंत 30 मे पर्यंत जर यांनी 3 मागण्यांपैकी एकही जी आर आतापर्यंत जर काढला नाही तर संघर्ष समिती छडी आंदोलनानंतरचा जो पुढचा प्रकर्षाचा टप्पा आहे तो म्हणजे न भूतो न भविष्यती असं उच्च शिक्षण क्षेत्रातलं सत्याग्रहाचं आंदोलन. त्याची डिटेल्स जे आहे त्या तुम्हाला वेळोवेळी आपल्याकडनं कळवल्या जातील. आणि हा प्रश्न साधारणतः शेवटचा असा दिसतोय, दुसरे काही प्रश्न दिसत नाही, त्यामुळे आपण कन्क्लूड करूयात. पोळ सर. हा, या ठिकाणी ज्या बैठकीला या बैठकीला आपण जो काही क्विक संदेश म्हणजे आज सकाळीच आपण संदेश मिळालेला होता, सूचना मिळाली होती, आणि संध्याकाळी 5 वाजता आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात याबद्दल सर्वांचे आभार. आणि काही जर यामधून जर आपल्याला काही शंका असेल तर वैयक्तिक तुम्ही आमच्या राज्य समन्वयकाशी संपर्क साधू शकता आणि शंका निरसन करू शकता. घाबरू नका मित्रांनो, येत्या काळात नक्कीच आपल्याला न्याय भेटेल. आणि या बैठकीला सर्वांनी वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. पुढच्या बैठकीचा आणि कार्यक्रमाचा जो काही सूचना आहेत आपणास ग्रुपवर कळवल्या जातील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबूया. येस सर. ओके, थँक्यू.